हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या डे 5 मध्ये. आवाज माझा क्लिअर येत असेल अशी आशा करतो. जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. व्हेरी गुड. ओके, थँक्यू सो मच. सो सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आजच्या या डे 5 मध्ये. आय होप बरेचसे लोक इथे असतील की जे 5ही दिवसांपासून इकडे रेग्युलरली अटेंड करतात सेशन. सो किती लोक असे आहेत की ज्यांचा आजचा 5वा दिवस आहे? टाईप 5 इन द चॅट बॉक्स. किती लोक आहेत की ज्यांचा आजचा 5वा दिवस आहे? आवाज क्लिअर आहे सर्वांना? येस. ओके. ज्यांचा 5वा नसेलही, 4था असेल, 3रा असेल, 2रा, पहिला असेल, त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग्स प्रोव्हाइड केलेले आहेत ग्रुपमध्ये. तुम्ही त्या रेकॉर्डिंग्स गो थ्रू करू शकता आणि आजच्या आज त्या रेकॉर्डिंग संपवून तुम्ही उद्याच्या दिवशी दीक्षा घेऊ शकता. ठीक आहे. सो त्यांनी काय होईल की लेवल 1 जी आहे तुमची ती कंप्लीट होईल. ठीक आहे. काय होईल? लेवल 1 कंप्लीट होईल. लेवल 1 कंप्लीट केली म्हणजे काय केलं तुम्ही? 10% एनर्जी तुमची ऍक्टिवेट केली. ठीक आहे. 10% एनर्जी काय केली? ऍक्टिवेट. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरा व्हिडिओ ऑन करा. मेक शुअर युअर व्हिडिओ इज ऑन. ओके. सो लेवल 1 कंप्लीट केली म्हणजे आपण काय केलं? जी आपली 10% एनर्जी आहे ते ऍक्टिवेट केली. आणि ह्याच्या नंतर आपण जे काही करतो म्हणजे आपण लेवल 1 मध्ये फक्त स्वतःची हिलिंग करू शकतो. त्याला स्पर्श चिकित्सा असं म्हटलं जाते, जे की तुम्हाला टच करून करायचं आहे स्वतःला. सो इट इज व्हॅलिड फॉर यू ओनली. यू म्हणजे यू, फक्त तुम्ही. बरं का? तुमचं शरीर आणि तुम्ही. जर का तुम्हाला तुमच्या बाहेर म्हणजे तुमच्या परिवारातले सदस्य, तुमचे मित्र, आजूबाजूचे लोक यांना जर का तुम्हाला हिलिंग करायची असेल कुठल्याही याच्यामध्ये, जसं की 4 आयामावर काम करते रे की तुम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सांगितलं होतं 4 आयाम. कोणते कोणते आहेत ते? शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक. ठीक आहे. सो या आयामावर जर का तुम्हाला, कुणाला भौतिक काही इश्यू आहे, कुणाला आध्यात्मिक इश्यू आहे, कुणाला शारीरिक इश्यू आहे, कुणाला भावनिक इश्यू आहे, तर त्याच्यावर काम करण्यासाठी तुम्ही हिलिंग कराल. कुणाला? 3ऱ्या व्यक्तीला. तर त्याच्यासाठी तुम्हाला 2nd आणि 3rd डिग्री करणं फार मस्ट आहे, मस्ट. आफ्टर युअर 3rd डिग्री तुमची जी पॉवर आहे ती 100% होईल. किती होईल? 100%. आता किती आहे? म्हणजे आता काहीच नाही आहे. उद्या किती होणार आहे? 10. ठीक आहे. आता पॉवर आहे, पण ते MSCB वाली पॉवर आहे सध्या. त्याला मीटर लावायचं बाकी आहे, त्याला बटन लावायचे बाकी आहे. नंतर आपल्याला फॅन चालवायचा का? मग हे बटन. लाईट लावायचा का? मग ते बटन. हे आपल्याला कधी? 2nd आणि 3rd लेवलमध्ये होईल. क्लिअर आहे सर्वांना? 7 चक्र कुठे आहेत हे आपण शिकलो मागच्या 4 दिवसामध्ये. त्याच्या पोझिशन आपण बघितले, 13 पॉईंट्स आपण शिकलो. ओके. पण आता त्या प्रत्येक चक्राचं काय महत्व आहे त्याला डिटेलमध्ये समजून सांगण्यासाठी हे 6 दिवस अपुरे आहेत. त्यासाठी 20 दिवस पाहिजे कमीत कमी. आणि डेलीचा 1 ते 1.5 तासाचा क्लास होते. तेव्हा तुम्ही ते समजाल. ठीक आहे. आणि त्यानंतर जेव्हा मास्टर, ग्रँड मास्टरमध्ये जाल तेव्हा अजून डिटेलमध्ये समजाल. आता हे सोपं करून सांगतो मी तुम्हाला. आता मी सुरुवात का केली अशी आजच्या सेशनची ते पण सांगेल मी तुम्हाला. सोपं करून सांगतो. एखादा मुलगा 3 वर्षाचा आहे, त्याला तुम्ही नर्सरीला घालणार की 4थ्या 5व्या वर्गात घालणार? नर्सरीला पाठवणार ना. अप्पर KG, लोअर KG, काय काय आलंय आता तर. आमच्या वेळेस बालवाडी, पहिला वर्ग असं होतं. कारण त्याची अंडरस्टँडिंग तेवढी आहे. त्याला A फॉर ॲपल हे माहीत आहे, पण व्हॉट इज द यूज ऑफ ॲपल हे नाही माहीत त्याला. आता तुम्ही कोण आहे? जे काही फर्स्ट डिग्रीमध्ये ते कोण आहेत? A फॉर ॲपल. त्यांना हे तर माहीत पडलं की A फॉर ॲपल. बट ॲपल की यूज क्या है? ॲपलची भाजी पण करू शकता, ॲपल तसंही खाऊ शकता, ॲपल कोणी जर आजारी आहे त्यालाही देऊ शकता, है ना. ॲपलचा फोनही येतो, हेही नाही माहीत. आता ह्या गोष्टी कधी माहीत पडतील तुम्हाला? लेवल 2, लेवल 3, मास्टर, ग्रँड मास्टर याच्यामध्ये. तशी तुमची अंडरस्टँडिंग वाढत जाईल. नाव वाय आय स्टार्टेड टुडेज सेशन विथ दिस. द रिझन बिहाइंड दॅट,
वी हॅव गॉन थ्रू युअर क्वेश्चन्स. तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही भरताय मागच्या 5-6 दिवसापासून गुगल शीटमध्ये, गुगल फॉर्ममध्ये, त्या क्वेश्चनला पाहिल्यावर असं लक्षात आलं की मॅक्सिमम क्वेश्चन जे आहेत ना ते काय आहेत की रेकीमुळे हे होईल का, रेकीमुळे ते होईल का. तर ज्यांचे पण क्वेश्चन याच्या रिलेटेड आहेत की रेकीमुळे हे होईल का, मी या आजारात आहे, मी या XYZ मध्ये आहे. आवाज नहीं आ रही मेरी? कोई बोल रहा है आवाज नहीं आ रही? हेलो माइक चेक. आवाज आ रही सबको? शो मी युअर हँड. ओके. सो बरेच लोकांचे क्वेश्चन काय आहेत की रेकीमुळे हे होईल का, मी एवढ्या प्रॉब्लेममध्ये आहे, मी फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आहे, माझा जॉब गेला, माझा XYZ झालं. हे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, स्वतःला एक प्रश्न विचारा की हे त्या 4 आयामाच्या आतमध्ये आहेत का? शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक याच्या आतमध्ये आहेत का? भौतिक म्हणजे त्याच्यामध्ये भावनिक आलं, मानसिक मध्ये पण भावनिक आलं. या 4 मध्ये आहेत का ते? हो. जॉब गेला माझा म्हणजे काय? भौतिक. ठीक आहे. माझ्या माझ्या कुठेतरी बॉडीमध्ये पेन आहे म्हणजे काय? शारीरिक. ठीक आहे ना. मला सगळं काही आहे पण शांतीच नाही आहे म्हणजे काय? आध्यात्मिक. मागच्या बॅचमध्ये एक पार्टिसिपंट होते, तुम्हाला सांगितले होते वाटते मी. ते म्हणे सर सगळं आहे माझ्याकडे, असं काहीच नाही की बाबा मला पैसे पाहिजे की काही पाहिजे, पण तरीही माझ्या मनात एक भीती असते. मी म्हटलं त्यांना कशाची भीती, तर त्यांना ते एक्सप्लेनही करता येत नव्हतं की कशाची भीती. ते नाही माहीत पण भीती असते. म्हणजे आध्यात्मिक व पातळीवर आपण अजून खाली आहे. अजून आध्यात्मिक पातळी आपण अचीव केली नाही. कारण सगळ्या गोष्टी अचीव केल्या आपण, पैसा अचीव केला, हेल्थ अचीव केली, भौतिक झालं, शारीरिक झालं, है ना. पण आपण आध्यात्मिक वर नाही जाऊ शकलो. तर त्या 4ही आयाममध्ये कुठेही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर मी एकाच वाक्यात उत्तर देतो तुमचं, या 4ही गोष्टीवर एकी काम करील, पण तुम्हाला ते अगदी पूर्ण मनाने आणि 100% डेडिकेशनने करावं लागेल. आओ भगत जाओ भगत वाला कार्यक्रम किया है तो कुछ नहीं होगा. ठीक है ना. 6 दिन का क्लास है, आओ अटेंड करो, चलो घर पे, बाय बाय टाटा, एन्जॉय युअर डे. कुछ नहीं होगा. 6 दिवस तर चांगलं वाटेल आहे ना. ते मूवी पाहायला जातो आपण एखादा, सिंघम मूवी आला होता मधात, तो पाहायला गेलो की प्रत्येकाला असं वाटायचं की मी सिंघमच आहे काय बाहेर आल्यावर. कारण ते मूवीचं ते होतं की अरे सिंघम, हा मी सिंघम झालो, आता मी पण आता करप्शन करणार नाही. पण ऍक्च्युअल जीवनात जेव्हा येते तो, तेव्हा त्याला समजते की अरे सिंघम नाही, आपण तो चिंगम आहे बाबा. सो ऐसा है. सो कोई चीज को सुनना, लिसनिंग आणि हिअरिंग मधला फरक सांगितला होता मी. एखाद्या गोष्टीला ऐकणं, त्या गोष्टीला समजणं, त्या गोष्टीला अप्लाय करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये फार फरक आहे हा. म्हणूनच मी आता बघा, तुम्ही अटेंडन्स किती आहे, पहिल्या दिवशी किती होती अटेंडन्स? 274. आता किती आहे? पाहिले नाही मी अजून. 111. आता उद्या अजूनही कमी होते हे. सो हर किसी के बस की बात नहीं है. समझ रहे हो आप? हर किसी की बस की बात नाही आहे ये. ते फक्त वाटते सर्वांना ना हो. मी काय म्हटलं तुम्हाला, रस्त्याने जाताना तुम्ही कोणालाही विचारा की तुला काय पाहिजे, तुला कोणती गाडी पाहिजे, प्रत्येक जण मर्सिडीज, BMW, जॅग्वार, ऑडीचंच नाव घेणार आहे. पण जेव्हा त्याला माहीत पडते की ते मर्सिडीज घेण्यामागं काय टोले घ्यावे लागतात, विदर्भाचा शब्द आहे टोले, म्हणजे मेहनत. ठीक आहे. तर तिथं मग त्याची ते कमी होऊन जाते गोष्ट की अरे यार छोडो यार, नाही चाहिए यार, आपण स्विफ्ट में खुश रहते हैं, स्विफ्ट स्विफ्ट ओके. म्हणून मी म्हणतो की प्रत्येकाच्या बसची बात नाहीये, मगर प्रत्येकाच्या बसची बात आहे, पण जर का तो जिद्दी असेल तर. तुम्ही किती सिरियस आहात? सर माझ्या जीवनात हा इश्यू आहे, मॅडम माझ्या जीवनात हा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला वाटते का तो सॉल्व्ह झाला पाहिजे, पहिले हे सांगा. जर का ते उत्तर होय असेल, हो मी त्याच्यासाठीच तर आलो इकडे, तर समजून घ्या की त्याला सॉल्व्ह होण्याची सुरुवात झाली आहे ऑलरेडी, जे की मी काल बोललो. तुम्हाला ज्यावेळी ही अवेअरनेस झाली की ही अडचण आहे माझ्या जीवनात, तिथूनच त्याची सुरुवात झाली सॉल्युशनची. आता तुम्हाला फक्त पेशन्स ठेवणे गरजेचे आहे. काही लोक अजूनही टाईप करते, आवाज येत नाही, सो तुमचं मोबाईलचं हे चालू करा, काय म्हणतात त्याला, मोबाईलचा आवाज चेक करा तुम्ही, है ना. तुमच्याकडून आहे आवाज, हे इशू. ठीक आहे. ओके. सो आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करू आपण, पुन्हा थोडंसं याच्यात जाण्यासाठी, त्या फ्लोमध्ये जाण्यासाठी.
आपण पहिल्या दिवशीपासून शिकतोय की आपण एनर्जी या विषयाला बघतोय, आणि एनर्जी कशी असते, हाय पॉईंटवरून लो पॉईंटवर फ्लो होते. म्हणजे जे हाय एनर्जी आहे, ती हाय एनर्जी नेहमी लो वाल्या एनर्जीला हेल्प करत असते वर आणण्यासाठी. टाकी वर आहे पाण्याची, त्याच्यामध्ये जर एक पाईप लावला तर त्याला काही मशीन लावावं लागेल का? ऑटोमॅटिक येईल ते पाणी खाली, है ना? पण पाणी खाली आहे समजा, जमिनीमध्ये आहे. ओके. आणि ते जर का वर न्यायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? फोर्स लावावा लागेल. बरोबर आहे ना? फोर्स लावावा लागेल, मशीन लावावं लागेल, तेव्हा ते पाणी वर जाईल. तर जर का तो आपण लो एनर्जीमध्ये आहोत, तर आपल्याला काहीतरी गोष्टी कराव्या लागतील, काहीतरी फोर्स लावावा लागेल, काहीतरी मेडिटेशन करावं लागेल, काहीतरी ऍक्टिव्हिटी करावं लागतील, तेव्हा कुठं आपण हाय एनर्जीमध्ये जाऊ. आणि जे लोक हाय एनर्जीमध्ये आहेत ते, त्यांच्याकडून सहज ती एनर्जी फ्लो होईल खाली. येस ऑर नो एव्हरीबडी अंडरस्टँड? येस नो इन द चॅट बॉक्स और इन द, यस, शो मी योर हैंड. समझ लो सर्वांना? गुड. सो अभी एक एक्टिविटी करेंगे. कितने लोगों के पास कागद आणि पेन आहे? कागद आणि पेन. व्हेरी गुड सर. तसं तर सर्वांना सांगितलं होतं मी. नसेल तर घेऊन घ्या, एका एका मिनिटात पटकन कागद पेन. हा, घ्या आता. घेतला? चला आता काय लिहायचं त्याच्यावर बघा. एक सेकंद. घेतला का? हा, चला. आता मी काय सांगतो ते पहिले लक्ष देऊन ऐका. एकदम लिहायला सुरुवात नका करू, लक्ष देऊन ऐका. आपण एक ऍक्टिव्हिटी करत आहोत. त्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे सॉरी आणि थँक्यू. काय नाव आहे? सॉरी आणि थँक्यू. हे आपलं सोपं नाव दिलं टेक्निकल नाव दिल्यापेक्षा. नाही तर मग मी अजून भारी नाव पण देऊ शकलो असतो. पण समजा सॉरी आणि थँक्यूची ऍक्टिव्हिटी. आता पहिले आपल्या लाईफमधल्या सगळ्या अशा गोष्टी आठवा, जेवढ्या आठवता येतील तेवढ्या. 4, 5, 10, 15, 20, 50, की जिथे जिथे तुम्हाला असं वाटते की काही तुमच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दलचा द्वेष आहे, काही राग आहे, काही दुःख आहे, की हे मिळालं नाही, हा बरोबर वागला नाही, त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा एका खाली एक. किंवा द्वेष असेल, किंवा त्या गोष्टीमुळे काहीतरी त्रास होत असतो तुम्हाला नेहमी नेहमी, ती गोष्ट आठवली कीच तुमचं डोकं फिरते, असे काही गोष्टी असतात लाईफमध्ये, ते लिहा. त्या व्यक्तीचं नाव लिहा. जर तुम्हाला नाव लिहिणं पॉसिबल नसेल तर एक्स नाव द्या त्याला. एक्स, है ना? आणि ते लिहा. ते एका पेजवर लिहा. ते पेज फाडायचं आहे तुम्हाला, हां. त्या त्या पद्धतीनं लिहा. तर ते असं मधात लिहा बरोबर. काय काय असतील ते गोष्टी लिहून काढा सगळ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 10 असतील, जे काय असेल ते लिहा. काही अडचण असेल लाईफमध्ये, जसं की तुम्हाला वाटते की एक चांगला बिझनेस चालू करावा, पण दुसऱ्या क्षणाला तुम्हाला वाटते की माझ्याकडे तर पैसे नाही, माझ्याकडे तर भांडवल नाही, मला तर घरचे सपोर्ट करत नाही, ते पण लिहा. कारण ते निगेटिव्ह गोष्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटते की कोणाची तरी मदत करावं, पण तिथेही तुम्हाला असं वाटतं की अरे, भगवान पहिले मेरी तो मदत कर दे, तो फिर मैं औरों की करू. ते पण लिहा. ठीक आहे. ओके. सो व्हॉट एव्हर निगेटिव्ह थिंग्स काय काय आहेत. एखाद्याचा राग असेल खूप जास्त, पण तुम्ही काढू शकत नसाल तो, म्हणजे सांगू शकत नसाल, बया नहीं कर सकते, वो लिख दो उसमें. लिख दो उसमें, बिंदास लिख दो. क्योंकि क्या अभी उस तक पहुंच जाएगा, वो वाइब्रेशन पहुंच जाएंगे वहां तक. सो लिखो. ठीक आहे. लिहिलं? लिहून झालं की मला थोडंसं असं सांगा इशारा करून की झालं म्हणून. बरं बरं, काही हरकत नाही. कोणीतरी फुलराणी मॅडम म्हणतायत की ठीक आहे, काय हरकत नाही, व्हिडिओ ऑन नाही ठेवू शकत, काय हरकत नाही. ठीक आहे. बरं, ज्यांना रेकॉर्डिंग मिळाला नाही ना अजून, तुम्ही ग्रुपमध्ये तर आहात ना कुठल्या ना कुठल्या, ते मेक शुअर करा की तुम्ही ग्रुपमध्ये असाल. आणि तुम्हाला जर का सेपरेटली रेकॉर्डिंग पाहिजे असतील ना, तर आपला कस्टमर केअर नंबर दिलेला आहे तुम्हाला, 7507253253. या नंबरवर तुम्ही काय करायचं, मेसेज टाकायचा की रेकॉर्डिंग पाहिजे मला, तर तुम्हाला ते रेकॉर्डिंग मिळून जाईल. लिहत राहा तुम्ही, लिहत राहा, कानाने ऐकत राहा, हाताने लिहत राहा. दुसरी गोष्ट हे आहे की तुम्हाला जर का तुमचे कोणी आप्तेष्ट मित्रमंडळी, भाऊ बहीण, आई वडील, सासू सासरे, कोणी पण, त्यांना जर असं तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी हा क्लास अटेंड करावा, हा क्लास फ्री असतो सोमवार ते शनिवार, ऑनलाईन असतो, त्यांना फक्त ऑनलाईनचं थोडंसं नॉलेज पाहिजे, की त्यांना ते झूम वगैरे करता आलं पाहिजे, तर त्यांना तुम्ही आहे ना आमच्या ग्रुपची लिंक शेअर करून देऊ शकता. तुम्ही म्हणाल आता ती लिंक कुठे मिळेल मला? जी लिंक तुम्हाला तुमच्याच ग्रुपमध्ये आज मेसेज येईल. तुमचा क्लास झाल्यावर, तुमची क्लास झाल्यावर तुम्ही फीडबॅक शेअर करता, त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, तो मेसेज तुम्ही त्यांना फॉरवर्ड करायचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये ग्रुपची लिंक असेल. तिसरी महत्वाची गोष्ट, जे मी बोलतो किंवा सांगतो ते लक्ष देऊन ऐकत जा. नाही समजलं तर रेकॉर्डिंग बघत जा, नाही तर मग तेच प्रश्न पुन्हा पुन्हा येतात. ठीक आहे. झालं, लिहून झालं का सर्वांचं?
झालं का लिहून? सगळं राग बीग काढून झालं काय? ज्याचा कुणाचा असेल, ज्याच्या कुणाबद्दल काही वाईट वाटत असेल, एखाद्याने वाईट केलं असेल आपल्यासोबत, आपल्याला असं वाटते की यार उसने बहुत गलत किया, मैं सही था, वगैरे वगैरे, जे काय असेल ना, ते लिहून टाका. लिहून टाकलं? ते पेज फाडा बरं आता एकदा. ते पेज फाडून टाका. हम्म. आणि फाडल्यानंतर माझ्याकडे पेज आहे का? समजा हे ते पेज आहे, ओके. हे ते पेज आहे समजा. ते पूर्ण असं फाडून घेतलं हातामध्ये. एकदा बघा. ठीक आहे. हा. आणि त्या पेजवर असा हात ठेवा, हा हात उजवा तुमचा. कारण आपल्या हातातून एनर्जी जाते ना. रेकीमध्ये शिकतोय ना, पण हात ठेवा असा. आणि एक हात असा मागून. ठीक आहे. ओके. डोळे बंद करून म्हणू शकता किंवा तसंही म्हणू शकता, जसं तुम्हाला जास्त फील होईल चांगलं. डोळे बंद करून मला जास्त फील होते म्हणून मी डोळे बंद करून म्हणतो. तुम्ही तसंही म्हटलं चालते. डोळे बंद करून म्हणा की याच्यामध्ये जे काही व्यक्ती आहेत, वस्तू आहेत, किंवा जे काही लोक आहेत, जे ज्यांचं कुणाचं नाव मी लिहिलं असेल, जे काही लिहिलं असेल, मी त्या सर्वांना मनापासून माफ करतो किंवा करते. मनापासून म्हणा हे वाक्य 3-4 वेळा. याच्यामध्ये ज्या कुठल्या लोकांची नावं आहे, जे कुठल्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, जे काही असेल, त्या सर्वांना मी मनापासून माफ करते. त्या सर्वांना मी मनापासून माफ करतो. मला त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नाही आहे. कुठल्याही प्रकारचा शिकवा गिला काहीच नाही आहे मला त्यांच्यापासून आता. मी त्यांना 100%, 100%, 100% माफ करतो किंवा करते. मनापासून म्हणा हे वाक्य. ठीक आहे. आणि 3 वेळा म्हणायचं आहे. ह्या लोकांमुळे मला जे काही शिकवण मिळाली, जे काही धडे मिळाले, जे काही काहीतरी लर्निंग मिळाली लाईफमध्ये, कारण की तो काहीतरी आपल्यासोबत वाईट झालं तेव्हा आपल्याला काहीतरी शिकवण मिळाली असेल ना. हे समजलं असेल ना की अशा व्यक्तींसोबत डबल राहायचं नाही, किंवा पुन्हा अशा लोकांशी काय म्हणतात त्याला, व्यवहार करायचा नाही. कधी पैसे डुबवले असतील, कोणी कोणी पैसे दिले नसतील, कोणी तुमचे पैसे घेऊन पळून गेला असेल, त्यांची नावं लिहिली असेल त्याच्यामध्ये, तर त्यांना माफ करून टाका. आणि म्हणा की मला ह्या लोकांनी जो काही धडा दिला, जे काही लर्निंग, जे काही लेसन्स शिकवले लाईफचे, त्यासाठी थँक्यू, थँक्यू, थँक्यू. 3 वेळा म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जेवढे हे लोक जबाबदार होते ज्या गोष्टी झाल्या त्याचे, म्हणा माझ्या मागं, जेवढे हे लोक जबाबदार होते ज्या गोष्टी झाल्या त्याचे, तेवढाच मी सुद्धा जबाबदार होतो. कारण या लोकांना माझ्या आयुष्यामध्ये कोणी अट्रॅक्ट केलं होतं? मीच अट्रॅक्ट केलं होतं. त्यामुळे मी तुम्हाला आज मनापासून काय करतो? माफ करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता ते कागद जो आहे तो फाडून टाका. आणि तो एवढा फाडा की एकदम बारीक बारीक त्याचे हे झाले पाहिजे. ठीक आहे ना? ओके. एकदम बारीक झाले पाहिजे. आणि तुमचं हे झाल्यावर, म्हणजे क्लास झाल्यावर, आताच नाही, क्लास झाल्यावर हे जे आहे ना, आता हे जमा झालं असेल असं एवढं, याच्यापेक्षाही कमी झालं तर चांगली गोष्ट आहे. तुमचा क्लास झाल्यावर याला पेटवून द्यायचं. काय करायचं? पेटवून द्यायचं. आता हे बाजूला ठेवून द्या कुठेतरी अशा ठिकाणी की उडून नाही गेलं पाहिजे. क्लास झाल्यावर पेटवून द्यायचं हे. ठीक आहे. आणि ही जी ऍक्टिव्हिटी तुम्ही आता केली, जमलं तर, मी जबरदस्ती करत नाही, कारण तुम्हाला किती लवकर काढायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे ना? पहिल्या लेवलमध्ये कसं असते की तुमची जबाबदारी जास्त आहे, आमची नाही. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या सगळ्या घृणा, ते काही 10 वर्ष पहिले बोललेली माझी ननद, माझी भाऊजई, माझी XYZ, ते सगळं गेलं पाहिजे, तर त्यासाठी 21 दिवस ऍक्टिव्हिटी करायची. किती? 21 दिवस रोज ते लिहायचं, पान फाडायचं, पेटून द्यायचं. गॉड ब्लेस देम. थैंक यू बोल देने का उनको. कितने दिन करने का है? 21 days. आता विचारू नका पेन कोणता वापरायचा आणि पेज कोणतं वापरायचं. काही पण वापरलं चालते. ठीक आहे. दुसरी महत्वाचा मुद्दा. आता दुसरं पान घ्या. दुसरं पान घ्या. आता लाइफ में कुछ बुरा हुआ तो अच्छा भी कुछ हुआ होगा. यस नो? अच्छा भी तो हुआ होगा ना यार. सोचो अभी अच्छा क्या क्या हुआ अब तक लाइफ में, और उससे लिखो अभी. 4, 5, 6 गोष्टी, 10 गोष्टी लिहा काहीतरी. चांगलं काय झालं ते लिहा. की चांगलं काय झालं. 5 वर्षानंतर मला मूल बाळ प्राप्ती झाली बाबा. XYZ.
मला चांगला नवरा मिळाला, चांगली बायको मिळाली, मला समजून घेते, मला समजून घेतो, माझा एखादा नवीन बिझनेस चालू झाला तिथे चांगला पार्टनर मिळाला, व्हॉट एव्हर, जे काही चांगलं झालं ते, नवीन घर घ्यायची इच्छा होती ते पूर्ण झालं. ठीक आहे. बरं झालं गाडीची EMI भरता येत नव्हती, ती गाडी विकून टाकली. असं ही गोष्ट होऊ शकते. वाईट गोष्टी ती चांगली गोष्ट होऊ शकते. तर ते पण लिहा. है ना. काहीतरी चांगलंही झालं असेल तुमच्यासोबत. आई वडील नसतात काही लोकांना, पण सासू सासरे एवढे चांगले मिळतात की ते आई वडिलांपेक्षाही चांगले असतात. ते लिहा. होऊ शकते ना असं. कुणाला भाऊ नसतो, वडील नसतात, पण नवरा एवढा चांगला मिळतो की ते वडील आणि भावाची दोघांची पूर्णी करून टाकतो. कुणाला बहीण नसते, आई नसते, पण ते बायको येऊन घर सांभाळून घेते. राईट. एखादा मित्रमंडळी भेटतो आपल्याला चांगला, मित्र किंवा एखादी मैत्रीण, की जे खूप चांगले असतात, जे आपल्या सगळ्या गोष्टी समजून घेतात. असतात ना असे लोक, असतात जगात, लोक आहेत चांगले म्हणूनच जग चालू आहे ना. सो लिहा ते पण तुम्ही, की काय काय चांगलं काय झालं. एखादा गुरु भेटला असेल तुम्हाला, काळे कपडे घातलेला, सागर गारवे नावाचा, काही सांगता येत नाही. चांगली गोष्ट असू शकते ना ती पण. तो गंमतचा भाग आहे बरं का. 6 दिवसाचं एखादं सेशन भेटलं असेल फ्री, ऑनलाईन, त्याच्यामधून काही गोष्टी समजल्या असतील. है ना. कोणाचा तरी एक्सपिरियन्स ऐकला असेल तुम्ही, त्याच्यामधून समजलं की अरे यार, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है ना. मागच्या सेशन मध्ये एक मॅडम आले होते, त्यांनी सांगितलं की 3 वर्षाची त्यांची मुलगी जी आहे ती एक्सपायर झाली. त्यानंतर 6 महिन्यांनी त्यांचे हस्बंड एक्सपायर झाले, आणि खूप बिकट परिस्थिती असल्यावरही त्या आत्महत्या करणार होत्या. पण कोणीतरी एका व्यक्तीने त्यांना सिंधुताई सपकाळ जे आहेत, माही जे आहेत, त्यांच्या इथं नेलं आणि दाखवलं की ही बाई बघ दुसऱ्यासाठी जगते. तर त्यांनी स्वतःचा आता आश्रम चालू केला पुण्यामध्ये, धायरीमध्ये. सो काय सांगता येते की एक छोटा माणूस, एक छोटी व्यक्ती, एक लहान बाळ सुद्धा आपल्या आयुष्याचं ट्रान्सफॉर्मेशन घडवू शकते. हम तो बस वो रोता रोना रोते रहे कि हमारे पास क्या नहीं है. हमने तो ये कभी देखा ही नहीं की हमारे पास क्या है. मी नेहमी म्हणतो की जगामध्ये असे हजारो नाही, लाखो नाही, करोडो लोक आहेत, जे आयुष्य आपण जगतोय, जे कपडे आपण घालतोय, जे जेवण आपण करतोय, ते त्यांच्यासाठी फक्त स्वप्न आहे. कि यार कभी मुझे कुछ स्वीट खाने को मिल जाए, कभी मुझे अच्छी जगह पे सोने को मिल जाए, कभी मेरे पैरों में जूते या चप्पल आ जाए. स्वप्न आहे त्यांच्यासाठी. असे करोडो लोक आहेत या जगात. वी आर लिव्हिंग दॅट लाईफ. पण आपल्याला काय आहे माहिती आहे काय? माझ्याकडे स्विफ्टच आहे, मला तर स्कोडा पाहिजे. त्याच्याकडे तर स्कोडा आहे, त्याच्याकडे तर, अरे बाबा तेरे पास क्या है. लहानपणी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती, स्वतःच्या ताटात बघा, दुसऱ्याच्या ताटात बघू नका. तर लिहा आता काय काय चांगलं झालं ते लिहा जरा. क्या अच्छा हुआ मेरे साथ, क्या अच्छा हुआ. रोज काहीतरी चांगलं होतं आपल्यासोबत रोज. असं म्हणतात की जो घडी बंद है वो भी 2 बार सही टाइम बताती है. दिन में 2 बार सही टाइम बताती है. सो रोज काहीतरी आपल्यासोबत चांगलं होत असते. पण आपलं डोकं जे आहे ना, आपलं म्हणत आहे बरं, मी प्रत्येक वेळेस मी आपलं हा शब्द वापरतो, मी तुम्ही तुमचं असं म्हणत नाही कधीच. आपलं का बरं? कारण की आपला जो माइंड आहे, हा निगेटिव्ह गोष्टीकडे लवकर अट्रॅक्ट होतो, पॉझिटिव्ह कडे नाही होत. ठीक आहे. लिहिलं. ओके. आता जे काही लिहिलं त्याला वाचा एकदा पटापट. येस. झालं वाचून. आणि जे काही मिळालेलं आहे तुम्हाला त्याच्यासाठी पण काय म्हणा, थँक्यू म्हणा 3 वेळा. त्याच्यावर हात ठेवा, त्या पेजवर. आणि तुम्ही ज्या कुठल्या देवाला, ज्या कुठल्या ईश्वराला, ज्या कुठल्या, जे काही तुमचं आराध्य दैवत असेल, त्याला म्हणा थँक्यू, 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 हे सगळं मला दिल्याबद्दल. ठीक आहे. आता ही पण ऍक्टिव्हिटी 21 दिवसच करायची. फक्त हे पेज फाडायचं नाही, हे पेज त्याच्यातच ठेवायचं तुमच्या वहीमध्ये. कारण की ह्या चांगल्या आठवणी आहेत तुमच्या. सो मेक शुअर. आता आपल्याला आठवतच नसते आपण काय काय चांगलं झालं आपल्यासोबत.
खरंच मोठा गोष्ट आहे बरं. मी जेव्हा लिहायला सांगतो ना, लोक निगेटिव्ह गोष्टीची 100ची लिस्ट लिहितात पटपट 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 पटपट. पण चांगलं म्हटलं की फक्त 10, 2, 4 झालं का? हो झालं सर म्हणे, एवढंच आहे. कायच आहे म्हणे आपल्या आयुष्यात. खूप काही काही आहे. श्वास घेतोय आपण, हे पण एक चांगली गोष्ट आहे ना. अरे कितने लोग तो बिना सांस लिए चल बसे सुबह सुबह. हम तो ले रहे हैं भैया, 3 बजे का 2 बजे का सेशन अटेंड कर रहे हैं हम. म्हणजे श्वास घेत आहे आपण. आपले फॅमिलीवाले आहेत सगळं ओके. जेवण केलं असेल आपण आता व्यवस्थित. 4 वाजता चहा पिऊ आपण, 5 वाजता. काय माहित पेतात की नाही बाकीचे लोक. म्हणजे आहे ना आपण. सॉरी, बहुत अच्छी बात आहे. हातपाय चालू आहे आपले. नाही नाही, इथं कोणी असं आहे का हो, की ज्याला 1-2 करोडची ऑफर दिली तर तो एखादा डोळा, एखादा कान, हातपाय देऊन देईल म्हणून? असं कोणी आहे का? की सर 2 करोडची ऑफर असेल तर मी डोळा बिळा द्यायला तयार आहे बा. असं आहे का कोणी? नाही ना. हा, बरं आहे बरं आहे. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू आहे जे आहे गोष्टीची. येस. सो हे होते आपली सॉरी आणि थँक्यूची ऍक्टिव्हिटी. रोज ही ऍक्टिव्हिटी किती दिवस करायची आहे? 21 दिवस करा. हे जरी तुम्ही केलं ना, खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील डोक्यातून. है ना? ठीक आहे. मग आता आरती मॅडमला आपण सोपवू आणि मग आपण एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे शेवटी. किती जणांना करायचं आहे? लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स करायचा आज. ओके. सो शेवटपर्यंत थांबायचं पण, ठीक आहे ना. म्हणजे 3 वाजल्यानंतर 5-10 मिनिटं झाले, 2:15 जरी झाले तरी थांबायचं, ठीक आहे. कमिटेड? ओके. 5-10 मिनिट्स एक्स्ट्रा. गुड, व्हेरी गुड. चला आता आरती मॅडम आपल्याला पुढचं सांगतील. मग त्यानंतर मी तुम्हाला उद्याच्या इन्स्ट्रक्शन देईल की उद्या आपला शेवटचा दिवस आहे, उद्या काय काय होणार आहे, कसं कसं होणार आहे. आणि ज्यांना पॉसिबल नाही आहे अटेंड करणं त्यांच्यासाठी काय ऑफर आहे ते सगळं मी सांगेल तुम्हाला शेवटी, ठीक आहे. चला आरती मॅडम, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी. आरती मॅडम आता पुढचं आपल्याला सांगतील की रेकीची प्रार्थना कशी केली पाहिजे आणि रेकीला कसं आव्हान केलं पाहिजे त्याच्याबद्दल माहिती देतील. रेकीचे 5 नियम आपल्याला पुन्हा एकदा सांगतील, है ना. आणि मग आपण पुढचं शिकू. ओके. चलो. थँक्यू थँक्यू. आणि सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला दिवस 5वा आहे आणि आता खूप छान ऍक्टिव्हिटी केल्या आहेत, ह्या नक्की फॉलो करायच्या आहेत 21 डेज. कारण ऑथेंटिसिटी आपली स्वतःची आहे. सर खूप छान पद्धतीने सांगतायत, पण फॉलो किती करायचं, कसं करायचं, हे शेवटी आपण स्वतः ठरवायचं आहे. आणि हे फॉलो केलं ना की तुमच्यामध्ये खूप सारा चेंज होणार आहे आणि तो तुमचा तुम्ही घडवून पण आणणार आहात. फक्त स्टिक टू गोष्टी राहा. आणि आता प्रेझेंट मध्ये राहा, इथे राहा. काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जे फार महत्वाच्या आहेत. कारण आपल्याला प्रार्थना बघायची आहे रेकीची, पण त्या सुरुवातीला आपण दररोज दिवसाची सुरुवात करताना किंवा आपल्या काही म्हणजे थेरीची सुरुवात करताना एक इंटेन्शन क्रिएट करा, असं मी रोज सांगत असतो आम्ही तुम्हाला. तर त्यातलंच आजचं जे इंटेन्शन आहे ते तुम्हाला मी सांगते. तर आजचं इथे कोट म्हणा किंवा एक फ्रेम दिसते असं म्हणा की प्रायोरिटाइज युअर सेल्फ टुडे. रेकी सांगते की आजच्या दिवशी शांत राहा. बरोबर, रेकीचे 5 नियम आपण बघूच पुढे जाऊन. पण आजच्या दिवशी करा, जे काही करायचं ते आजच्या दिवशी करा. त्याचप्रमाणे स्वतःला सुद्धा महत्व आजच्याच दिवशी दिलं पाहिजे. जर काही आहे ना तर उद्या बघू, आपण म्हणतो की नाही उद्या करू. आज नाही जमत आहे उद्या करू, पण त्या केसमध्ये सुद्धा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, असं वाटतंय की ज्या गोष्टी आपल्याला पॉसिबल नाही होणार आहेत करायच्या, त्या आपण उद्यावर ढकलत असतो. बरोबर आहे. पण स्टील ही गोष्ट कधी उद्यावर ढकलायची नाही. प्रायोरिटाइज युअर सेल्फ टुडे, बिकॉज यू आर इनफ एक्झॅक्टली ऍज यू आर. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही इनफ आहात, परिपूर्ण आहात, हे पहिल्यांदा स्वतःला सांगणं गरजेचं आहे. सो स्वतःला प्राधान्य देणं अतिशय महत्वाचं आहे. सो प्रत्येक वेळी जेव्हा तुमचं आता हे 5 नियम रेकीचे आहेत, त्यात हे एक इंटेन्शन ऍड ऑन करा. कारण शेवटी फर्स्ट डिग्री ही स्वतःसाठी आहे. स्वतःच जे काही आपण बघतोय याच्यामध्ये सेल्फ हिलिंग करतोय, याच्यामध्ये जर स्वतःला प्रायोरिटी दिली नाही तर अगदी मेडिटेशन करण्यापासून आपल्या ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी शेवटी आपल्या स्वतःपर्यंत येऊन थांबतात. जर स्वतःला ती प्रायोरिटी दिली नाही तर नक्कीच आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. सो जर कुठे कोणाला वाटत असेल की या सगळ्या गोष्टीमध्ये मला काही जमत नाही, पॉसिबल होत नाही, तर ही एक गोष्ट, हे इंटेन्शन क्रिएट करा आणि ते फॉलो करायला सुरुवात करा. बाकीच्या ज्या काही गोष्टी तुम्हाला ऍक्टिव्हिटीज करायच्यात ना, त्या ऍक्शन घेणं तुम्हाला सोपं होतं. कारण डिसिजन मेकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू बदलतो गोष्टीकडे बघण्याचा. कारण आपण स्वतःला प्रायोरिटाईज करायला लागतो. ओके. सो हे होतं आजचं इंटेन्शन. आता आपण पुढे जाऊयात. आज आपण बघणार आहोत की रेकीची प्रार्थना आपल्याला कशी करायची आहे. ठीक आहे. सो सगळ्यात महत्वाचं हे सातत्याने लक्षात ठेवायचे, आपले हे 2 हात आहेत. त्या 2 हातामधली एनर्जीच आपल्याला आता सध्या सगळ्या गोष्टींमध्ये
कुठे ना कुठेतरी प्रवाहित करत आहे. आणि ही रेकीची एनर्जी आता उद्या आपल्याला अटेनमेंट मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला 10% एनर्जी मिळणार आहे, बरोबर. आणि ही 10% एनर्जी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये कशा छान प्रकारे उतरवायचे आहे हे तुमच्यावरती आहे. कारण तुम्ही जितकं ओपन राहणार, जितकं सरेंडर राहणार रेकीला, जितका तुमचा विश्वास गाढ आहे, कुठलंही काय म्हणतात, उद्या बरेचसे क्वेश्चन्स आपण घेऊयात, तुमचे काही प्रश्न असतील ऑलरेडी तुम्ही दिलेले आहेत त्याच्याविषयी पण आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहोत. पण इफ बट न ठेवता जेवढं सरेंडर कराल तुम्ही अटेनमेंटला, रेकीला, तितक्याच छान ग्रॅटिट्यूड मध्ये तुम्ही त्याचं वेलकम कराल, तेवढंच एनर्जी तुमच्यामध्ये येणार आहे आणि ती एनर्जी तुम्ही त्याचा वापर करू शकणार आहे. सो कुठलं पण काय म्हणतात की रेझिस्टन्स क्रिएट करू नका. असंच का, तसंच का, हेच का, प्रश्न विचारा, तुम्हाला उत्तर जरूर मिळतील. पण मनात ठेवून त्या गोष्टी फॉलो करू नका त्या पद्धतीने. मनात ठेवून पुढे जाऊ नका. ठीक आहे. सो रेकी आता आपण शिकत आहोत स्पर्श चिकित्सा, म्हणजे सेल्फ टेस्ट थेरपी शिकतोय, सेल्फ हिलिंग शिकत आहोत. आपण हे सगळे चक्रास बघितले, 13 पॉइंट्स बघितले. प्रत्येक पॉइंटला आपण सहस्त्रार चक्रापासून हे 5 हेड पॉइंट बघितले. सहस्त्र चक्राचा पहिला पॉइंट होता आज्ञा चक्राचा फ्रंट पॉइंट, बॅक पॉइंट, नंतर थ्रोट चक्र, याचा फ्रंट पॉइंट, बॅक पॉइंट, हार्ट चक्र, सोलर प्लेक्सिस, सॅक्रल आणि रूट चक्र फ्रंट पॉइंट आणि बॅक पॉइंट, हार्ट चक्राचा बॅक पॉइंट, सोलर प्लेक्सिसचा बॅक पॉइंट, नंतर सॅक्रल चक्राचा बॅक पॉइंट आणि मूलाधार चक्राचा म्हणजे रूट चक्राचा बॅक पॉइंट, असे 13 पॉइंट्स आपण याच्यामध्ये बघत आहोत, बघितलेत म्हणजे. आणि त्याच्यावरती आपल्याला मेडिटेशन करायचं, त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला उद्या सांगण्यात येईल. पण आज जे काही आपण बघतोय त्याची ती सुरुवात मेडिटेशनच्या कसं करायचं, काय करायचं याबद्दलची माहिती उद्या बघणारच आहोत. पण त्यासाठी रेकीला आवाहन कसं करायचं या सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊयात. तत्पूर्वी आपण ह्या गोष्टी बघणार आहोत. मला जरा सांगा बरं 5 मिनिटं. 5 मिनिटं म्हणजे सर एखादं कोणाला तरी अनम्यूट करू दे आणि सांगा बरं 5 नियम रेकीचे कोण सांगू शकतं. ज्याला संपूर्ण कॉन्फिडन्स आहे त्यांनीच अनम्यूट करून बोलायचं. रेज युअर हँड. चला पटकन सांगा. 5 हा, नियम कोण हँड रेज सांगू करा. शकते? येस, हात वर करा असे. कॉन्फिडेंटली सांगा. आणि लिहिलेले असतील ते पाहून सांगितले तरी चालते. येस, किरण सरांनी हँड रेज केला. येस येस, येस. अनम्यूट करा सर. रेकीचे 5 नियम जसे की आजच्या दिवशी मी शांत राहीन, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहीन, आजच्या दिवशी मी इमानदारीने काम करीन, मी प्रामाणिकपणे काम करत आहेत, मी वरिष्ठांचा व लहानांचा रिस्पेक्ट आदर करेन, चेतन अचेतन वस्तूंचा आभारी राहीन आणि निसर्गाविषयी मी कृतज्ञता व्यक्त करीन. येस, थँक्यू सो मच सर, खूप छान. आणि हे इतकं छान आपल्याला आपल्या लाईफमध्ये उतरवायचं आहे ना, हे 5 नियमांमध्ये खरंच आपलं संपूर्ण लाईफ येतं. आणि हे 5 नियम म्हटल्यानंतर आज जे आपण इंटेन्शन क्रिएट केलं, प्रायोरिटाईज युअर सेल्फ, कारण ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला महत्व देणं गरजेचं आहे. तर हे एक वाक्य त्याच्या पुढे तुम्ही जोडलं, हे 5 रेकीचे नियम आहेतच, पण हे नियम फॉलो करण्यासाठी पहिल्यांदा मी स्वतःला महत्व देणं किंवा प्राधान्य देणं गरजेचं आहे. हे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल, लिंक कराल गोष्टी, हे सगळं तुमचं सुरळीतपणे पार पडेल. ओके, या, थँक्यू सो मच सर. सो सरांनी सांगितलंच आहे, पुन्हा मी एकदा रिपीट करून तुम्हाला सांगते की काय 5 नियम आहेत. ठीक आहे. फक्त आजच्या दिवशी मी शांत राहील, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील, आज मी माझे काम इमानदारीने करणार आहे किंवा करेन. ठीक आहे. आजच्या दिवशी माझे जे काही गुरुवर्य आहेत किंवा माझे शिक्षक आहेत, कुटुंबीय आहेत किंवा लहान मुलं देखील आहेत, त्यांच्याविषयी आदर राखेन, मान राखेन. आजच्या दिवशी ज्या काही चेतन अचेतन सगळ्या वस्तू आहेत त्यांच्याविषयी देखील आणि या निसर्गाविषयी आणि महत्वाचं म्हणजे रेकीविषयी मी कृतज्ञता व्यक्त करत आहे. हे इतकं मस्त आपल्या सगळ्या लाईफ मध्ये उतरलं पाहिजे ना, की त्याच्या पुढे इफ बट राहिलंच नाही पाहिजे. ठीक आहे. सो हे 5 नियम अतिशय महत्वाचे आहेत. हे लिहून ठेवायचेच आहेत. तुम्ही जिथे बसता त्या ठिकाणी मोबाईल मध्ये लावून ठेवा. ऍक्च्युली ते असंच पाठ होऊन जातात, पाठ करण्याची गरजच नाही. तुम्ही जर त्याची प्रॉपरली मनामध्ये एकदा ठरवलं ना, की ते आपोआप तुमच्या लाईफ मध्ये कुठे ना कुठेतरी उतरतात. ठीक आहे. सो पुढे जाऊयात आपण, पुढचा पार्ट बघूयात. आजचा आपला इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे तिकडे जाऊयात. ओके. सो आपण हे चक्रास बघितले, सगळे 7 चक्र होते, त्याच्यावरती आपण अभ्यास केला. सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, नंतर स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र, ह्या 7 चक्रांवर अभ्यास केला. त्याच्यावरच आपल्याला आता मेडिटेशन करायचं आहे 13 पॉइंट्स वरती, म्हणजे सगळ्या चक्राच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. सो आजची प्रार्थना आपण बघूयात, की ती प्रार्थना बघण्याआधी तुम्हाला एक स्थितीत स्वतःला ठेवायचंय. स्वतःला नेहमी या सुस्थितीत ठेवा. तुम्हाला आश्चर्यकारक अनुभव मिळतील यातून.
म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष उपचार करताय. आता इथे दोन्ही गोष्टी दिल्यात की इतरांवर उपचार करताना, पण आता आपण फक्त स्वतःबद्दल बघणार आहोत की स्वयं उपचार करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं. तर ही सुरुवात करताना आपल्याला पहिल्यांदा रेकीला, आपण कोणत्या पण प्रोग्राम मध्ये गेलो तर तिथे जे कोणी गेस्ट असतात त्यांना आपण स्टेजवर येण्याचं आवाहन करतो, बरोबर आहे. त्यांना आपण आमंत्रित करतो. त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आपण रेकीची सुरुवात करताना, मेडिटेशनच्या वेळेला, प्रार्थनेच्या पूर्वी सुद्धा रेकीला आवाहन करायचं असतं. आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय म्हणायचंय की स्वयं उपचार करताना, म्हणजे स्वतःचे उपचार करताना, स्वतःला टच थेरपी करताना मी स्वतःचे आभार मानतो किंवा मानते, मी रेकीचे आभार मानतो किंवा मी स्वतःचे आभार मानतो. म्हणजे मी स्वतःला धन्यवाद देते, मी रेकीला धन्यवाद देते आणि मी स्वतःला धन्यवाद देते. याचा अर्थ असा की मी स्वतःला धन्यवाद देते म्हणजे मी माझ्या जे काही मानसिकता आहे, माझं जे ब्रेन आहे, माझं जे माइंड आहे किंवा माझ्यामध्ये जे काही श्वास चालू आहे त्याला धन्यवाद देते. कारण जी चेतना माझ्यामध्ये चालू आहे म्हणून मी जिवंत आहे, बरोबर. त्या चेतनेला माझा धन्यवाद आहे. आणि दुसरा धन्यवाद आपण रेकीला देतो की रेकीला मी तुला आव्हान करते, सो दुसरा धन्यवाद तुला आहे. आणि तिसरा धन्यवाद पुन्हा स्वतःला, म्हणजे स्वतःच्या शरीराला. या शरीराच्या अंतर्गतच हा श्वास चालू आहे आणि या शरीरामध्येच 7 चक्र आहेत ज्याच्यावरती आपण सेल्फ हिलिंग करणार आहोत. सो पहिला धन्यवाद स्वतःला, स्वतःच्या मनाला किंवा या चेतनेला, दुसरा धन्यवाद रेकीला आणि तिसरा धन्यवाद आपल्या शरीराला. हे का द्यायचं याचा सुद्धा अर्थ सांगितलाय. सो तो लक्षात ठेवा की प्रोसेस करतोय त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहेत. या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात त्यामध्ये. ओके, सो पुढे जाऊयात आपण. सो पहिल्यांदा हे आव्हान झालं, बरोबर. रेकीला आपण आव्हान केलं. नंतरची गोष्ट आहे की प्रार्थना. प्रार्थना कशी म्हणायची आपल्याला, ठीक आहे. सो असं म्हणायचं, एकदा तुम्हाला हवं तुम्ही नोट्स मध्ये आहेच, पाहिजे तर स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता. मी एक रेकी बालक आहे. माझ्या हृदयातून निघणाऱ्या पांढऱ्या प्रकाशाने मी पूर्ण झालेलो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आज मला माझ्या सर्व कामात पूर्ण यश मिळालं आहे. माझा मित्र परिवार, अधिकारी वर्ग, सहकारी, नातेवाईक, शेजारी, माझ्या कुटुंबातील सदस्य, नोकर मंडळी आणि माझ्या संपर्कात येणारा प्रत्येक जण माझा आदर करतो. मी सगळ्यांची काळजी घेतो. रेकी नेहमीच माझे संपूर्ण संरक्षण करते. रेकीच्या कृपेने मला अत्यंत आकर्षक, प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा लाभ झाला आहे. रेकीच्या कृपेने आज मी सुखी आणि समृद्ध जीवनाचा आनंद घेत आहे. मी अनुभवत आहे. आज जे काही करायच्या, ज्या गोष्टी करायच्या, त्या विशेष गोष्ट कामांचा उल्लेख करायचा की आज मी माझ्या कामात यशस्वी झालो आहे किंवा झाले आहे, असं म्हणायचं आहे. सो आज जे काही करायचंय मला माझ्या ह्याच्यामध्ये काही असू दे, ते कामाचा उल्लेख करायचा आणि ते पूर्ण झालं आहे या इंटेन्शन मध्ये आपल्याला राहायचं आहे. ठीक आहे. सो पुढे जाऊयात. आणि ज्यांच्या अथक परिश्रमांमुळे रेकीचा फायदा झाला त्यांना, म्हणजे डॉक्टर मिका उसुई, त्यांना मनापासून नमन करायचंय, करतो किंवा करते. मग सगळे जे आपले गुरु आहेत, चिजुरे हायाशी, नंतर हवाई टकाटा, बार्बरा, पॉला हरा, निलिमा राजे, शीतल बोरकर, नंदिनी मिश्रा मॅम आणि आरती आणि सागर सर, या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. हे असं म्हणायचं आहे आपल्याला. ही रेकीची प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला सुरुवात करायची. सो मेडिटेशन करताना सुद्धा ही प्रार्थना म्हणणं महत्वाचं आहे. यात काही विशिष्ट गोष्टी आहेत की तुम्ही पहिल्यांदा रेकीला आवाहन करायचंय, त्यानंतर ही प्रार्थना म्हणायची आहे की आजच्या दिवशी मी खुश आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे, माझी सगळी कामं उत्कृष्टरित्या होत आहेत. त्यानंतर आपले जे काही गुरुवर्य आहेत, आई बाबा, सगळ्यांचा आदर आपल्याला करायचा आहे, त्यांच्याविषयी मान ठेवायचा आहे. जी कामं मी आजच्या दिवशी करते ती सगळी माझी कामं उत्कृष्ट होत आहेत, ती प्रामाणिकपणे मी करत आहे. म्हणजे थोडक्यात रेकीचे सगळे नियम याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी लागू होतात. त्यानंतर की माझे जे काही कुटुंबीय आहेत, माझे शेजारी आहेत, माझे ऑफिस कर्मचारी आहेत, हे सगळ्यांचा मी मान ठेवत आहे आणि सगळे व्यक्ती माझा मान करत आहेत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सो अशा पद्धतीने ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे. ऑफकोर्स तुमचं मेडिटेशन तुम्हाला मिळणारच आहे उद्या. ते आपल्या त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती उद्या बघणारच आहोत, कसं करायचं, काय करायचं. पण आता ही प्रार्थना लक्षात ठेवा, कसं सुरुवात करायची हे उद्या तुम्हाला पुन्हा रिपीट ह्याच्यामध्ये मी सांगणारच आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल कोणाला तर घेऊ ओके, शकता, ते शेअर मी करून. पुन्हा एकदा शेअर कोणाला करते. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घ्या आणि ते लिहून घ्या तुमच्या लिहून घ्या. येस, तुमच्या ग्रुपमध्ये. तुमच्या अक्षरात. त्याचे नोट्स मिळणार आहेत तुम्हाला बरं का, पण तरीही सध्या तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. ओके, नेक्स्ट करू. Yes. ठीक आहे.
सो ही प्रार्थना अतिशय महत्वाची आणि इथून पुढे ही लक्षातच ठेवायची, कारण आता आपण रेकीमध्ये वर्क करत आहोत, रेकीमध्ये काम करत आहोत. सो या गोष्टीमध्ये आपल्याला रेकीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी फॉलो करायच्याच आहेत. जे काही आपण थेरी शिकतोय ते करायचीच आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकीला आव्हान करणं नेहमीच लक्षात ठेवायचं, की तुम्ही आता पुढे येणारच आहे, तेव्हा तुम्ही अजून डिटेलमध्ये शिकाल जेव्हा सेकंड थर्ड डिग्रीमध्ये याल. पण आता सध्या पुरतं तरी आता ही प्रॅक्टिस करेपर्यंत डेली बेसिसवरती रेकीला आव्हान करायचं आहे. मेडिटेशन मध्ये सगळं ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी असणारच आहेत. पण एक माहिती म्हणून तुम्हाला कल्पना पाहिजे यासाठी की अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे. ठीक आहे. सो ही झाली प्रार्थना रेकीची. सो सगळ्यांनी आता रिलॅक्स व्हा. मी सरांना ओव्हर करते. मग आपण एक छान मेडिटेशन घेणार आहोत. ते सगळ्यांनी छान आणि कॅमेरा सगळ्यांनी ओपन करून बसा. सो कनेक्ट होतात या गोष्टी. ठीक आहे. सो सगळ्यांनी रिलॅक्स बसा. बुक्स वगैरे साईडला ठेवा, चष्मा काढून ठेवा आणि रिलॅक्स बसा. येस. ओव्हर टू यू सर. आधी आपण एक काम करू, कारण मेडिटेशन नंतर आपल्याला ओके बोलण्याचा ओके, चान्स नाही चालेल चालेल. मिळणार. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. येस सर. कारण मेडिटेशन नंतर तुम्ही त्या झोनमध्ये असाल. सो आधी आपण एक काम करू छोटंसं, की उद्याचं काय आहे ते तुम्हाला सांगून देतो आणि मग आपण मेडिटेशनकडे जाऊ. ठीक आहे. सो उद्या तुमचा क्लास 2 वाजता जो रेग्युलर टाईम आहे त्या वेळेवरच होईल. पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, की उद्याचा क्लास तुमचा 2 तास चालू शकतो कदाचित. तर त्या पद्धतीने तुम्ही बसा. म्हणजे 2 ते 3 आणि 3 ते 4 असा असेल तुमचा क्लास. 2 ते 4. ठीक आहे. कारण बऱ्याच लोकांचे प्रश्नही असू शकतात. सो 2 तासाचा क्लास होतो शेवटच्या दिवशी जवळजवळ. 2 तास, कधी कधी 2.5 तास होतो, पण 2 तास तरी मिनिमम तुम्ही पकडा. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, की सर आम्ही 5 दिवसापासून जे प्रश्न लिहत आहोत त्याचे उत्तरं कधी मिळतील आम्हाला. तर त्याचा उत्तराचा एक व्हिडिओ बनणार आहे, ज्याच्यामध्ये आरती मॅडम आणि मी असणार आणि आम्ही उत्तरं देऊ. तुमचे प्रश्न वाचू, उत्तरं देऊ. तुमचं नाव कुठेही घेतलं जाणार नाही. फक्त प्रश्न वाचले जाईल. त्या उत्तरांचा एक व्हिडिओ सेपरेटली तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये शेअर केला जाईल. मग आता तुम्हाला बघायचं आहे की तुमचा प्रश्न कोणता होता आणि त्याच्यावर उत्तर मिळालं का. ठीक आहे. तर ते सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये दिला जाईल. तो काही 20-25 मिनिटाचा व्हिडिओ असेल, तो तुम्हाला शेअर केला जाईल. झाल्या 3 गोष्टी. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट, की बरेच लोक म्हणतात सेशन झाल्यावर मग आम्हाला सर्टिफिकेट मिळालं नाही. तर सर्टिफिकेट जे पार्टिसिपेंट आहात तुम्ही, आता सध्या कोण आहात? पार्टिसिपेंट. आमच्यासाठी कोण आहात तुम्ही? पार्टिसिपेंट. तुम्ही सहभाग केला या पहिल्या लेवलच्या कोर्समध्ये, तर तुम्हाला पार्टिसिपेंट्सचं सर्टिफिकेट मिळेल, जे की कॉमन असेल. त्याच्यावर कुणाचंच नाव नसते. ते नाव तुम्हाला स्वतः टाकावं लागेल. ठीक आहे. जर का तुम्हाला तुमच्या नावाने तुम्ही पहिली लेवल कंप्लीट केली याचं सर्टिफिकेट पाहिजे असेल, तर तुम्हाला ते सेपरेटली त्याच्यासाठी अप्लाय करावं लागेल. ठीक आहे. जर का तुम्हाला त्याची काही गरज नसेल, तर तुम्ही पार्टिसिपेंटचं सर्टिफिकेट घेऊ शकता. आता ते अप्लाय कसं करायचं हाही प्रश्न असेल, तर त्याच्यासाठी 7507252325 यावर मेसेज करायचा, की मला माझ्या नावाने सर्टिफिकेट पाहिजे आहे, की मी हा फर्स्ट लेवलचा कोर्स कंप्लीट केला. ओके. जर का तुम्हाला फक्त पार्टिसिपेंट केलं मी या कोर्समध्ये, कारण काय आहे, की 150-200 लोक येतात. प्रत्येकाला नावाने सर्टिफिकेट आम्ही नाही देऊ शकत. त्याचं कारणही आहे, कारण प्रत्येकाच्या नावाने ते बनवणं खूप सारा वेळ जाते त्याच्यामध्ये. आणि आम्हाला नाही माहीत की त्या 200 मध्ये किती सिरियस होते. खरंच किती लोक प्रत्येक दिवशी होते. ते अटेंडन्स असते, पण तुम्ही शेवटच्या दिवशी तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे. जेव्हा तुमची दीक्षा चालू असते, तेव्हा तुम्ही इथपर्यंत पूर्ण मूलाधार चक्रापर्यंत दिसले पाहिजे. तर एवढं 150-200 लोकांचं ते फार डिफिकल्ट होते त्यासाठी. ठीक आहे ना? क्लिअर आहे हे? काही डाऊट नाही याच्यामध्ये? ओके. आता उद्या सेशनला येताना तुम्हाला असं बसायचं आहे बघा. आता मी दिसतो का तुम्हाला इथपर्यंत? इथपर्यंत दिसलं पाहिजे मी, म्हणजे माझ्या मूलाधार चक्रापर्यंत तुम्ही दिसले पाहिजे. तर तुमची अटॅचमेंट बरोबर होईल. अटॅचमेंट जे तुमचे होणार आहे ते बरोबर होईल, कारण की तुमच्या 7ही चक्रावर अटॅचमेंट देतात. ठीक आहे. सो त्या पद्धतीने होईल. तर तुम्ही तेवढे दिसले पाहिजे. सोबत तुम्ही पाण्याची बॉटल उद्या ठेवा, कारण बऱ्याचदा वॉर्म होते तुमची बॉडी, तर तुम्हाला तहान लागू शकते मेडिटेशन किंवा हे प्रोसेस करताना. ठीक आहे. आणि व्हिडिओ हा तुमचा 100% ऑन पाहिजे. ज्यांचा व्हिडिओ बंद असेल उद्या, हे मी आजच सांगून देतोय, उद्या सांगणारच आहेत पुन्हा, पण आज सांगू, तर त्यांची आम्ही शाश्वती नाही घेऊ शकत. कारण आम्हाला माहित नाही की तुम्ही बसलेले आहे की इकडे तिकडे फिरत आहे. आणि ते एकदम जेन्युइन गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? जर का मला माहीतच नाही की तुम्ही कुठं आहे आणि कसे काय करत आहे, तर मी कसं काय समजू की तुम्हाला तुमच्यापर्यंत ती माझी गोष्ट पोहोचली म्हणून? म्हणजे मी फोनवर बोलत आहे इकडून, मी तुमच्याशी काहीतरी बोलत आहे, हॅलो हॅलो, आणि तुम्ही फोन बाजूला ठेवून दिला असेल तर काही फायदा आहे का माझ्या बडबड करण्याचा? तर त्यासाठी तुम्ही समोर असले तर त्याच लोकांना आम्ही कन्सिडर करू.
ठीक आहे. ओके, इथपर्यंत सगळं क्लिअर आहे, काही डाऊट नाही. उद्या रेकॉर्डिंग मिळणार नाही. उद्याचं सेशन फक्त आणि फक्त लाईव्ह सेशन असते. आणि शेवटची आणि महत्वाची गोष्ट की उद्या खूप महत्त्वाचे विषय आपण डिस्कस करतो, जसं की अटोनमेंट हा एक महत्त्वाचा विषय तुमच्यासाठी झाला. दुसरा विषय आपण पैशा रिलेटेड डिस्कस करतो, माइंडसेट रिलेटेड डिस्कस करतो, आणि तुम्हाला सेकंड आणि थर्ड लेवलची माहिती दिल्या जाते. आणि शेवटची गोष्ट म्हणजे मेडिटेशन कसं करायचं पुढचे 7 दिवस, त्याची प्रोसेस तुम्हाला समजून सांगितले जाते की कसं करायचं. त्याचा तुम्हाला ऑडिओ हा दिला जातो आणि नोट्स पण दिल्या जाते. ठीक आहे. तर नोट्स आणि ऑडिओ तर तुम्हाला ग्रुपमध्ये कॉमनली मिळणार आहे. पण जर तुम्हाला माहीत नाही कसं करायचं तर तो ऑडिओ येऊनही काही उपयोग नाही आहे. तर तो ऑडिओ तुम्हाला सेव्ह करून ठेवावा लागेल. तो कसा ठेवायचा ते सगळं माहिती तुम्हाला उद्या मिळेल. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? येस, नो, एव्हरीवन? हां, तर मग आपण मेडिटेशनमध्ये जाऊ शकतो. कारण काय होते, मेडिटेशनमध्ये आपण वेगळ्या ट्रान्समध्ये जातो. आणि मग ह्या गोष्टी त्यानंतर जर का मी बोललो असतो तर काही गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या नसत्या. ठीक आहे. हां, चला, तर मग आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. ड्युरिंग द मेडिटेशन आमचे व्हिडिओज बंद राहतील, है ना. जनरली मी बोलत आहे तर माझा व्हिडिओ बंद राहील. आरती मॅडमची चॉईस आहे, त्यांनी ठेवला तर ऑनही ठेवू शकतात, ऑफही ठेवू शकतात. पण तुमचे व्हिडिओ ऑन पाहिजे सर्वांचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चष्मा लावलेला असेल तुम्ही तर तो काढून ठेवायचा आहे. एका ठिकाणी शांत बसायचं आहे. तुम्ही जर का ड्राईव्ह करत असाल, कुठं बाहेर असाल, कुठं बसमध्ये असाल तर मेडिटेशन करू नका. कारण समजलं तुम्ही इकडे मेडिटेशन केलं आणि तिकडे तुमची बॅग गायब झाली, असं काही करू नका. तर तुम्ही घरात बसलेले असाल, चांगल्या ठिकाणी व्यवस्थित, जिथे तुम्हाला काहीच डिस्टर्ब होणार नाही. ऑफिसमध्ये असाल तरीही करू नका. नाहीतर तुम्ही मधात असाल आणि तुमचा बॉस येऊन तिकडून हॅलो ए ए हो हो हो, तसं नाही झालं पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही घरी असाल, व्यवस्थित तुम्ही मेडिटेशन करू शकत असाल, एक सेकंड हा, त्याच केसमध्ये करा. आणि हे करताना काय होईल ते सांगतो मी तुम्हाला. हे हिलिंग मेडिटेशन आहे. ओके, हे जनरली सेकंड लेवलमध्ये, थर्ड लेवलमध्ये करत असतो आम्ही, पण तेव्हा पण करवू तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे. आज मी त्याचा फक्त एक डेमो देतोय तुम्हाला. ठीक आहे. सो हे करताना काय होते की काही तुमच्या भावना उफाळून येऊ शकतात. तर बऱ्याच लोकांना रडण्याची फिलिंग येईल, बरेच लोक रडूनही टाकतील, बरेच लोकांच्या डोळ्यातून अश्रू येतील. तर ते येऊ द्यायचे आहेत बरं का, त्याला थांबवायचं नाही, जबरदस्ती नाही करायची. कारण ते हिलिंग होत आहे. ते जे इमोशन आहे तुमच्या मनात अडकलेलं कुठंतरी, ते बाहेर निघत आहे. तर त्याला निघू द्यायचं. ठीक आहे ना. टेन्शन नाही घ्यायचं की बाबा असं काय होतंय. सो इमोशनल झाले, तुम्हाला जर का रडावं असं वाटलं आणि आसू आले तर निघू द्यायचे. ठीक आहे. कारण ते हिलिंग आहे. ते काय आहे? हिलिंग आहे. आपल्या आतमध्ये काही ब्लॉकेज असतात, तुम्हाला माहित आहे ना. मर्द को कभी दर्द नहीं होता, मर्द को दर्द होता है ना भाई, माणूसच आहे ना तो. हा, नाही नाही, तो माणूस आहे, तो कसा काय रडू शकतो? अरे का नाही रडू शकत? रडेल तर त्याचे इमोशन्स बाहेर निघतील, तर तो खाली होईल ना, नाही तर तो ब्लॉक राहील. राईट. सो ते गोष्ट काही डोक्यात ठेवायचे नाही. जे काय आलं, जे जसं फील होते तसं फील करायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. ओके, चलो. सो लेट स्टार्ट. एव्हरीबडी सिट, रिलॅक्स, टेक अ डीप ब्रेथ. मी छान एक म्युझिक रन करतो. 3 वेळा लांब श्वास घ्यायचा आहे आपल्याला. टेक अ डीप ब्रेथ. श्वास नाकाद्वारे घ्यायचा आपल्याला आणि तोंडाद्वारे सोडायचा आहे. आणि असा आवाज करायचा आहे, हा, असं 3 वेळा करायचं. 3 टाइम्स करा पटापटा. 3 टाइम्स. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. जस्ट अ सेकंड, मी म्युझिक ऑन करतो. डोळे बंद करायचे आहे. क्लोज युअर आईज. क्लोज युअर आईज. आणि आता 100% माझ्या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, कुठे लक्ष द्यायचं आहे? 100% माझ्या शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. ओके. सो आपल्या आसपास येणारा प्रत्येक आवाज, छोटा मोठा, तो ऐकण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मे बी तो मेडिटेशनचा आवाज असू शकतो, मे बी तो एखादा फॅनचा आवाज असू शकतो, भांड्याचा आवाज असू शकतो. प्रत्येक आवाज आपल्याला ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास कसा येत आहे, कसा जात आहे,
त्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. जस्ट इमॅजिन, असं इमॅजिन करायचं आहे की आपल्या समोर एक ब्लॅक कलरचं बोर्ड आहे. ब्लॅक बोर्ड आपल्या डोळ्यासमोर एक ब्लॅक बोर्ड आहे आणि त्या ब्लॅक बोर्डवर आपल्याला कुणाचं तरी चित्र दिसत आहे. अगदी सुंदर चित्र आहे, आपल्या मनाच्या अगदी जवळ आहे, खूप प्रेमळ आहे आणि ते चित्र आहे, तो फोटो आहे आपल्या आईचा. सो आपल्या आईचा फोटो आपल्याला दिसतोय. जस्ट इमॅजिन, जस्ट स्माइल. ती तुमच्याकडे बघून छान गोड अशी स्मित स्माइल करत आहे. तिचे डोळे बघा, तिची स्माइल बघा. बघा ती तुम्हाला बघून किती आनंदी आणि खुश आहे. ती काय म्हणते जरा ऐकण्याचा प्रयत्न करा बरं. काहीतरी तुम्हाला म्हणत असेल, काहीतरी तुम्हाला सांगत असेल. फोर कॉमन आता तिला थँक्यू म्हणायचं आहे आपल्याला पहिले, की आई थँक्यू सो मच. कशासाठी? जे काही तू माझ्यासोबत केलेलं आहे, जे काही तू माझ्यासाठी केलेलं आहे माझ्या लाईफमध्ये, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आई तुझे खूप खूप धन्यवाद. मी एवढी हट्टी असल्यावर, मी एवढी बदमाश असल्यावर सुद्धा तू नेहमी मला प्रोटेक्ट केलेलं आहे. त्यासाठी खूप खूप थँक्यू. तू नेहमी माझ्या काय भल्याचं आहे त्याच्यासाठीच प्रयत्न केले. तू नेहमी मला त्याच गोष्टी सांगितल्या ज्या माझ्यासाठी योग्य होत्या, चांगल्या होत्या. आई तुझे धन्यवाद, तुझे थँक्यू त्या प्रत्येक क्षणासाठी, जेव्हा जेव्हा तू स्वतःचा विचार न करता त्याच्या आधी माझा विचार केला. आई त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुला थँक्यू, जेव्हा जेव्हा तू माझा विचार करून एखादी गोष्ट, एखादी वस्तू तुला पाहिजे असतानाही न घेता ती माझ्यासाठी घेतली. माझ्यासाठी त्यावर तू पैसे खर्च केले असतील, एफर्ट्स खर्च केले असतील. त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू, जी गोष्ट कधी स्वतःसाठी सुद्धा तुम्ही घेतली नाही आणि ती माझ्यासाठी घेतली. थँक्यू आई, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आई आय लव्ह यू सो मच. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कदाचित मी कधी ह्या गोष्टी बोलू शकली नाही. कदाचित मोठं झाल्यामुळे त्या गोष्टी बोलणं मला ऑकवर्ड वाटलं असेल. पण मी मनापासून, अगदी मनापासून आत्ता तुला हे म्हणतोय, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू जगातली सर्वात सुंदर आई आहे. आणि आई मला माफ कर ग. मला माफ कर की मी तुझ्यापेक्षा जास्त प्रायोरिटी स्वतःला दिली, जेव्हा की तू नेहमी स्वतःपेक्षा जास्त प्रायोरिटी मला दिली. आई मला माफ कर. मी बऱ्याचदा वेळ असूनही तुला वेळ दिला नाही. आई मला माफ कर
तू जे काही बलिदान माझ्यासाठी केलेलं आहे त्याची व्हॅल्यूज कधी मला समजली नाही. आय रिअली 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 सॉरी. पण आज आणि आजपासून पुढे मी तुला शब्द देतो की मी जेव्हा जेव्हा माझ्याकडे वेळ असेल तेव्हा तेव्हा मी तुला देईल. इवन मी वेळ काढेल, मी रोज किंवा एक दिवसाआड तरी तुझ्याशी बोलेल, काही का असोना, पण मी तुझ्याशी फोनवर का होईना पण मी तुझ्याशी एकदा तरी बोलेल. आणि माझ्याकडून जेवढा होईल तेवढा वेळ देण्याचा मी तुला प्रयत्न करेन. आई, थँक्यू सो मच. जे काही तू माझ्यासाठी केलं त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. जस्ट सी हर स्माइल अँड हर आईज. तिचे डोळे आणि तिची स्माइल बघा. बघा तिने किती पटकन तुम्हाला माफ केलं. शी जस्ट सेड ओके, नो प्रॉब्लेम. आता त्याच काळ्या बोर्डवर तुम्हाला दुसरं जे चित्र दिसते ते आहे तुमच्या वडिलांचं चित्र. बघा वडिलांचे डोळे. बघा वडिलांची स्माइल. आणि बघा ते काय म्हणतात. बोला त्यांच्याशी. पप्पा म्हणत असाल, अण्णा म्हणत असाल, अजून काही म्हणत असाल, बोला त्यांच्याशी. पप्पा, सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागते किंवा माफी मागतो की मी कधी तुम्हाला समजूच शकलो नाही. तुम्ही नेहमी माझ्या चांगल्या गोष्टीसाठीच प्रयत्न करत आहात. नेहमी तुम्ही मला चांगल्या गोष्टी सांगितल्या, पण खूप वेळा मी कळत न कळत तुम्हाला हर्ट केलं, तुम्हाला त्रास दिला. त्यासाठी पप्पा खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. सॉरी त्या प्रत्येक गोष्टीसाठी की सांगूनही मी वारंवार त्याच चुका केल्या. त्या प्रत्येक गोष्टीसाठी सॉरी. आणि चुका केल्यावरही तुम्ही वारंवार मला ॲक्सेप्ट केलं, तुम्ही वारंवार मला माफ केलं. पप्पा, त्या गोष्टीसाठी खूप 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 धन्यवाद. एवढा त्रास दिल्यावरही कधी तुम्ही तुमचे पेशन्स सोडले नाही. मला काय आवडते हे जेवढं मला माहीत आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत होतं. मला काय पाहिजे आहे याची जेवढी जाणीव मला होती त्यापेक्षा कितीतरी जास्त पट जाणीव तुम्हाला होती. पप्पा, तुम्ही तुमच्या जीवनात आमच्यासाठी केलेल्या सॅक्रिफाईसबद्दल आणि त्याची जाणीव न केल्याबद्दल खरंच मला माफ करा. आय एम रिअली व्हेरी सॉरी की तुम्ही एवढे सॅक्रिफाईस केले, त्या गोष्टीची जाणीव कधी आम्ही केली नाही, कधी जाणीव मी केली नाही. त्या प्रत्येक क्षणासाठी थँक्यू पप्पा की जेव्हा जेव्हा मी काहीतरी चुकीचं वागलो असेल किंवा वागली असेल आणि त्या प्रत्येक क्षणाला तुम्ही मला माफ केलं. पप्पा, थँक्यू त्या प्रत्येक बर्थडे गिफ्टबद्दल जे तुम्ही दिलं आहे. अहो पप्पा, थँक्यू की तुम्ही या धर्तीवर जन्म आम्हाला दिला त्याबद्दल. जर का हा जन्म मिळाला नसता तर ह्या सर्व गोष्टी करताच आल्या नसत्या. पप्पा, थँक्यू आज जे काही मी आहे ते मला बनवल्याबद्दल. पप्पा, थँक्यू माझ्यापेक्षा जास्त
माझी काळजी केल्याबद्दल. पप्पा थँक्यू माझ्यावर खूप 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 जास्त प्रेम केल्याबद्दल. जेव्हा मला गरज होती तेव्हा सुद्धा आणि जेव्हा नव्हती तेव्हा सुद्धा. सो पप्पा थँक्यू सो मच. आणि एक गोष्ट आज तुम्हाला मला सांगायची आहे. कदाचित वय वाढलं, जास्त समजदारी आली, 4 डिग्र्या मी घेतल्या, म्हणून कदाचित मी हे बोलू शकलो नाही. पण मी आज मनापासून बोलतो, पप्पा आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि पप्पा रिअली व्हेरी सॉरी की मी तुम्हाला आत्तापर्यंत जेव्हा कधी हर्ट केलं असेल, जाणून न जाणून, त्या प्रत्येक गोष्टीसाठी सॉरी. आणि यापुढं मी काळजी घेईन. मी बोलताना माझे शब्द बघेल आणि मी तुम्हाला वचन देते, मी शब्द देते की जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तिकडे असेल. थँक्यू पप्पा, थँक्यू, 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 थँक्यू. नाव सी युअर फादर फेस. तुमच्या वडिलांचा फेस बघा, काय आहे त्या फेसवर. बघा किती सहजतेने त्यांनी सर्व गोष्टी ऐकल्या आणि आपल्याला माफ केलं. आता त्याच ब्लॅक बोर्डवर आपल्याला तिसऱ्या व्यक्तीचं चेहरा पाहायचा आहे. ज्या काही भावना मनात येत आहेत त्यांना येऊ द्या. ज्या भावना बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना निघू द्या. जिथं कुठं तुम्हाला वाटेल की अश्रूंना जागा द्यायची आहे, तुम्ही तिथं त्यांना जागा द्या. ही हिलिंग प्रोसेस पूर्ण होऊ द्या. पुढं त्या व्यक्तीला बघायचं आहे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर, ज्या व्यक्तीने तुम्हाला हर्ट केलाय, कधीतरी त्रास दिलाय, कधीतरी धोका दिलाय. त्या व्यक्तीला तुम्हाला ब्लॅकबोर्डवर बघायचं आहे. जो मोस्ट हर्टेड पर्सन आहे तुमच्या लाईफमधला, की ज्याने तुम्हाला खूप जास्त हर्ट केलं, खूप जास्त दुःख दिलं, आणि त्याला सुद्धा आज तुम्हाला माफ करायचं आहे. त्याच्याशी बोला एकदा, शेवटचं बोला त्याच्याशी की अरे मित्रा, मैत्रीण, मित्र जे कोणी असेल, की आय एम रिअली व्हेरी सॉरी यार की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या मधात. तुझ्या माझ्यामध्ये जे काही मिसअंडरस्टँडिंग झाली, ज्या काही गोष्टी झाल्या, त्या गोष्टीसाठी मी माझ्या बाजूने आज माफी मागतो. मी नेहमीच तुला ब्लेम केलं, मी नेहमीच तुझ्याकडे बोट दाखवलं, पण मी हे विसरलो की त्याच घटनेचा मी सुद्धा तेवढाच पार्ट होतो. मी नेहमी हे विसरलो, मी कधी हे रिअलाइज केलं नाही की जो काही पेन मला झाला, जो काही त्रास मला झाला, त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तू एकटा जबाबदार नसून मी सुद्धा तेवढाच जबाबदार आहे. कारण तुला माझ्या जीवनामध्ये मीच अट्रॅक्ट केलं होतं ना, तुला माझ्या जीवनामध्ये मीच आणलं होतं ना. सो मी सुद्धा तेवढाच जबाबदार आहे जेवढा की तू आहे. मी तुला आज माफी मागतो यासाठी की मी नेहमी तुला दोष देत राहिलो, पण मी माझा पार्ट कधीच बघितला नाही. सो मित्रा, खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी आणि प्लीज मला माफ कर. आणि थँक्यू की तू माझ्या जीवनात आल्यामुळे मला हा धडा शिकायला मिळाला. तू माझ्या जीवनात आल्यामुळे मला हा लेसन मिळाला. आणि थँक्यू, तू आल्यामुळेच मला जग समजलं, तू आल्यामुळेच मला या घटनेची ओळख झाली. थँक्यू फॉर दिस एक्सपिरियन्स. आणि हा धडा, हा लेसन
मला मिळायलाच पाहिजे होता, नाहीतर मी आयुष्यात शिकलो कसा असतो, नाही का? सो मित्रा, आजपासून मी माझ्या पुढच्या आयुष्याला सुरुवात करतोय आणि माझ्या तुलाही शुभेच्छा आहे की तू सुद्धा तुझ्या पुढच्या आयुष्याला सुरुवात कर. सो थँक्यू सो मच हा लेसन दिल्याबद्दल. अँड आय एम सॉरी की मी फक्त तुलाच दोष दिला. गॉड ब्लेस यू. तू सुद्धा मोठा हो, तुझ्या आयुष्यात प्रगती कर आणि मी सुद्धा माझ्या मार्गाला जातो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि शेवटचं, त्या बोर्डवर आता आपल्याला स्वतःला बघायचं आहे. युअर सेल्फ, तुमच्या स्वतःला बघायचं आहे तुम्हाला. अँड से सॉरी टू युअर सेल्फ. स्वतःला सॉरी म्हणा एकदा, स्वतःला माफी मागा एकदा. कशासाठी? अहो, या मोठ्या दुनियेत असून आपण स्वतःच किती एकटे आहोत. आपण कधीतरी आपल्या स्वतःला वेळ दिलाय का? स्वतःचं नाव घ्या. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुमचं नाव घ्या. आय एम रिअली व्हेरी सॉरी. पुढे तुमचं नाव घ्या की मी तुला कधीच पुरेसा वेळ दिला नाही रे. तू मला किती साऱ्या गोष्टी शिकवल्या. मी तुला वेळ दिला नाही तरीही तू सतत माझ्यासोबत होता. सो थँक्यू सो मच. आणि मला माफ कर की मी स्वतःच्याच धावपळीत राहिलो नेहमी. मी कधी तुझा विचार केला नाही, माझ्या स्वचा विचार केला नाही. मी नेहमी तुला अंडर एस्टिमेट केलं. मी नेहमी तुला जज केलं. मी नेहमी तुला डाऊन फील करवलं. मी नेहमी हे म्हटलं की मला हे येत नाही, मला ते येत नाही, मला हे करता येत नाही, मला लोक असेच म्हणतात, माझ्यासोबत नेहमी असंच होते. सो आय एम रिअली व्हेरी सॉरी की मी नेहमी स्वतःला क्रिटिसाइज केलं. मी स्वतःला तुला क्रिटिसाइज केलं. त्याबद्दल खरंच मला माफ कर. आणि थँक्यू सो मच की एवढं असून सुद्धा तू माझ्यासोबत राहिला. तू माझ्यासोबत आताही उभा आहेस, आताही माझ्यासोबत आहेस. तेव्हापासून तर आतापर्यंत मी तुला पुन्हा एकदा धन्यवाद देतो, कारण की आज तू मला स्वतःला हील करण्याचा चान्स दिला आहे. आणि मी आतापासून स्वतःला म्हणजेच तुला असं वचन देतो, प्रॉमिस करतो की काहीही होऊ दे, मी नेहमी तुझ्यावर प्रेम करणार. आय लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. तू जसा आहेस तसं मी तुझ्यावर प्रेम करणार. तू जिथे आहेस तिथे मी तुझ्याशी प्रेम करणार, कारण तूच आहेस जो 24 तास 365 दिवस माझ्यासोबत असतो. आय लव्ह यू अँड आय ऑलवेज लव्ह यू. आता दोन्ही हात क्रॉस करायचे आहे आणि खांद्यावर ठेवायचे आहे, जसं की तुम्ही स्वतःला कुशीत घेतलेलं आहे. असं दोन्ही हात क्रॉस करायचे, खांद्यावर ठेवायचे जसं तुम्ही स्वतःला कुशीत घेतलेलं आहे. आणि कुठल्या तरी एका खांद्यावर, डाव्या खांद्यावर ठेवा. स्वतःचं डोकं या डाव्या खांद्यावर आपल्याला ठेवायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे की तुम्ही स्वतःलाच एक जादू की झप्पी देत आहात. स्वतःलाच एक जादूची झप्पी तुम्ही देत आहात आणि बोलत आहात स्वतःशी, आय एम बॅक. मी परत आलो आहे. येस, मी परत आलो आहे आणि आजपासून मी तुला सोडून कधीच जाणार नाही. आय विल नेव्हर लिव्ह यू अलोन. आय विल बी ऑलवेज विथ यू. लव्ह यू. तो स्वतःचं नाव घ्यायचं आहे, लव्ह यू, त्याचं स्वतःचं नाव घ्यायचं आणि थँक्यू म्हणायचं आहे 3 वेळा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बी रिलॅक्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हात खाली घेऊ शकता. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हातापायाची बोटे हलवायची आहेत. थोडं रिलॅक्स व्हायचं आहे, वातावरणाप्रती सजग व्हायचं आहे. आणि जेव्हा मी सांगेल, मी 10 ते 1 काउंटिंग करेल, तेव्हा हळूहळू अगदी हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत आणि हातावर हात घासून
डोळ्यावर ठेवायचे आहेत. मी 10 ते 1 काउंटिंग करणार आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सो जस्ट रब युअर हँड्स. हातावर हात घासायचे आहेत. सर्वात पहिले डोळ्यावरून फिरवायचे आहे आणि मग संपूर्ण बॉडीवरून आपल्याला हात फिरवायचे आहेत. रेकीची शक्ती आपल्या हातामधून पूर्ण बॉडीमध्ये संचारित होत आहे. जस्ट इमॅजिन दॅट. जस्ट चार्ज युअर बॉडी अँड कम बॅक. सो वेलकम 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 एव्हरीबडी. बी रिलॅक्स. काही सेकंदासाठी आपल्याला स्वतःला रिलॅक्स करून घ्यायचं आहे. बी रिलॅक्स. कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचं आहे. येस. सो वेलकम बॅक. एक ते 2 लोकांचे अनुभव आपण घेऊ. आज आपल्याला आणखी 2 गोष्टी शिकायच्या होत्या, पण वेळ कमी असल्यामुळे आपण त्या गोष्टी उद्या शिकू. जसं की वॉटर चार्जिंग आहे आणि फूड चार्जिंग आहे. ठीक आहे. सो 1 ते 2 लोकांचे आपण एक्सपिरियन्स घेणार आहोत. हाऊ वॉज टुडेज क्लास? हाऊ वॉज द मेडिटेशन? ओके. सो आय होप बरेचसे लोक इमोशनल पण झाले. आय अंडरस्टँड. आणि हे होते इवन तुम्हीच काय मेडिटेशन घेताना खूप वेळा होते, कारण आता खूप साऱ्या माझी खूप वेळा प्रॅक्टिस झाली म्हणून. नाही तर पहिले 2-3 वेळा मला पण खूप हे वाटलं होतं. सो होत असते ते, कारण आपल्या आतमध्ये बरेचसे ब्लॉकेज असतात. समजलं काय? कारण माणूस प्रत्येक ती गोष्ट नाही करत ना, जी त्याला करावं वाटते. आहे ना? तो समाजाची भीती वाटते त्याला, आजूबाजूची भीती वाटते त्याला, मित्राची भीती वाटते, मैत्रिणीची भीती वाटते. खूप साऱ्या गोष्टीत जगत असते माणूस जगताना. समाजात जगतो ना जेव्हा माणूस, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी बघत आणि त्या गोष्टीला फॉलो करून तो जगत असतो. है ना? एक शब्द आहे खूप छान, तुम्हाला माहित असेल सर्वांना. आवाज येतोय ना माझा? हा, मेडिटेशन झाल्यावर थोडा आवाज कमीच होऊन जाते माझा तसंही. सो ते वाक्य आहे, लोग क्या कहेंगे. है ना? या बॅनर खाली जगत असतो माणूस. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. त्याच्या पुढचं वाक्य काय होतं? कुछ तो लोग कहेंगे. लोगों का तो काम ही आहे ना कहना. सो त्यामुळे ते ते पण ते सोडता येत नाही बऱ्याचदा माणसांना. बऱ्याचदा नाही सोडता येत. म्हणजे कितीतरी बघितले असे आतापर्यंत. आता 10 वर्ष झाली या फील्डमध्ये आहे मी, 11 वर्ष. सो सुटतच नाहीत त्या गोष्टी. ते इथं ऐकणं बरोबर वाटते. काही दिवस चार्जमध्ये पण राहते माणूस. तर त्यामुळे ते काही जे आतमध्ये झालेले ब्लॉकेज आहेत ना, ते निघतात. सो वेन एव्हर यू डू सच थिंग्स, तर तुम्ही ते फील करता, तुम्ही ते क्लिअर होता. किती काय कोणाला शेअर करायचा आहे का आजचा एक्सपिरियन्स? कुणाला वाटते का असं खाली झाल्यासारखं? कुणाला वाटते का लाईट फिलिंग? कुणाला वाटते का असं की इट वॉज अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स? कुणाला असं वाटते? प्लीज शेअर युअर थॉट्स. बाकीचे लोक तुम्ही एक कोणीतरी बोललं तर बाकीचे लोक बोलायला लागतात. समजलं का? बोलायचं सर्वांना असते, पण सगळेजण काय वाट बघतात की कोणीतरी उत्तर देईल मग मी चालू करेल. ते लिडरशिप कोणाला घेता येत नाही. कोण घेणार आहे लिडरशिप? वैशाली मॅडम घेणार आहे का तुम्ही? हात वर दिसला मला. येस वैशाली मॅडम प्लीज. येस मॅडम. आवाज नाही येते तुमचा. पप्पांची आठवण झाली खूप. ओके पप्पांची आठवण झाली खूप. ओके ओके ओके. आणि पप्पा आधी आम्हाला जेवायला द्यायचे आणि तुम्ही सगळे जेवलेत का? मग नंतर स्वतः जेवायचे. आता नाही येत माझे वडील, हम्म, 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 हम्म. पण खूप म्हणजे एवढं केलं ते सगळं कधी वाटलं आहे. आई आताही 70च्या एज मध्ये आमच्यासाठी एवढं करते आणि आम्ही ओरडत असतो कधी कधी तिला, अगं असं नाही तसं नाही, चुकीचं आहे खूप. खूप करते ती आमच्यासाठी अजूनही. आत्ताही आम्हाला, आतापर्यंत आम्हाला ह्या वयात ते जेवण वगैरे सगळं देते खूप. गुड आणि गुड. म्हणजे जीवनात बरंच काही घडलंय, हम्म, हम्म, बोलायची हम्म. इच्छा नाहीये, पण आईनी खूप खूप म्हणजे आई वडिलांचं खरी जाणीव तुम्हीच आज करून दिली, थँक्यू सो की मच. काय करतात ते आपल्यासाठी. येस येस आणि येस. आपल्याला ते माहित नसतं, कारण हम्म. कामात
वयात त्या खरंच म्हणतात ना, शिकून खरंच ते ज्ञान नाही मिळत. शिकून अडाणी होतात लोक त्यासाठी असं कोणीतरी म्हणतात. कोणीतरी गुरु असावं लागतं, एक्झॅक्टली. कोणीतरी मार्गदर्शन करणारं असावं लागतं, पुस्तकं वाचावी लागतात. त्याशिवाय आई वडिलांचं महत्व नाही कळत. आपण त्यांना ओरडत असतो सतत आणि इतरांनी काही म्हणजे सासरी पण बोललं की आपण आई वडिलांना दोष देत असतो. पण समजत नसतं की ते आपल्यासाठी किती करतात, आपल्यासाठी किती झुकतात ते. हे खरंच आज कळलं. थँक्यू सो पप्पांना मच. तर काही सांगता नाही आलं. मिस झालं सगळं. खूप सांगायचं राहून गेलं. यू पण कॅन ठीक आहे. प्रॅक्टिस युअर ओन. तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता. भावना है ना? येस पोहोचतील येस त्यांच्या. येस 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 येस. माफी तर मागू शकते ना, तेवढं तर करू शकते. बिलकुल बिलकुल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू इतकं थँक्यू सो मच. इतकं ज्ञान म्हणजे डीपली देऊ शकतात आणि कंटिन्युअस अश्रू बाहेर निघत होते. पूर्ण खाली झाल्यासारखं झाले आणि आता तर इतकं म्हणजे तिच्याबद्दल माहीत असूनही एवढं म्हणजे आपण तिला बोलायचं असतं आपल्याशी. आई-वडिलांना जेव्हा आपल्याशी बोलायचं असतं, आपण तेव्हा तिला गप्प करतो, तिचे शब्द थांबवतो. पण ती ठीक आहे ना, ऐकून तर घेतलं पाहिजे. तर माझा भाऊ खूप ऐकतो. पण मी का नाही करत तसं? आज कळालं मला, की केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. ठीक आहे, ऐकून घ्यायला काय आहे? 2 मिनिटं नाही देऊ शकत म्हणजे काय? तिने पूर्ण आयुष्य आपल्यासाठी खर्च केलं. तिच्या सगळ्या इच्छा मारल्या आणि तिने फक्त आमच्या मुलांसाठी जगलेली स्त्री. हे मी प्रत्यक्ष पाहिलंय, अनुभवलंय. ती फक्त आणि फक्त आमच्यासाठी जगते. जणू काही प्रत्येक श्वासच आमच्यासाठी आहे. येस. आणि थँक्यू आम्हाला सो मच. कळत नाही. आणि हे सगळ्यांनाच सांगणं आहे, की सगळ्यांनाच कळत नाही. आजकालच्या मुलांना तर काहीच कळत नाही. आईला सरळ गप्प बस सांगतात. नाही कळते. एका वडिलांना एका सरळ एका गप्प बस. वेळेनंतर कळतात सगळ्या गोष्टी बरोबर. ठीक आहे. एक वेळ असते ती. हो, एक वेळ आली पाहिजे हो. ती लाईफमध्ये. सो त्या गोष्टी पण त्यांना कळतील. खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला. थँक्यू सो मच वैशाली आधी मॅडम. ती माझी मैत्रीणच होती आधी. पण लग्नानंतर मग मी तिच्यावर खूप म्हणजे सगळा ट्रेस, राग तिच्यावरच काढत होती असं वाटतं आता सगळं. येस येस. आता पुन्हा मी इथे आली आहे काही प्रसंगाने. पण आता मी खूप जपेन तिला. थँक थँक्यू सर. सो मच. थँक थँक्यू सो यू. मच. थँक्यू थँक्यू. सुप्रिया मॅडम. थँक्यू फॉर शेअरिंग दिस एक्सपिरियन्स. येस सुप्रिया मॅडम प्लीज. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर आज खूपच म्हणजे भरून आलं मला. कारण मी जी म्हणजे महापालिकेत मी नोकरी केली, पण ती पूर्ण नोकरी मी माझ्या आई-वडिलांच्या जीवावर केली. माझी छोटी-छोटी 2 मुलं मी आईकडे सोडून जात होती आणि माझी आई एकटी 2 मुलांना सांभाळत होती. माझ्या आईचे खूप खूप म्हणजे खूपच उपकार आणि आज तुम्ही मला त्याची जाणीव करून दिली. थँक यू, थँक यू, थँक यू थँक्यू तुम्हाला थँक्यू. पण. थँक यू. ते आहेत का आता? खूपच धन्यवाद. तुमची मम्मी आहे आई का? आहे माझी, माझे ओ गुड. वडील नाहीये. ओके पण ओके. वडील पण माझे माझ्यासाठी खूपच म्हणजे येस खूप येस. त्यांनी केलं. आम्हाला एवढं म्हणजे म्हणजे एवढी परिस्थिती चांगली नव्हती. पण त्याही परिस्थितीत आम्हाला तिन्ही भावंडांना चांगलं शिकवलं. वडील माझे सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसमध्ये होते. तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये कसं असतं ते. आम्हाला तिन्ही मुलांना व्यवस्थित एज्युकेट केलं, पायावर उभं केलं. हे त्यांचे उपकारच आहेत. आज कधी आम्ही आहोत. कधी चान्स मिळाला तुम्हाला आज उद्या परवा एका आठवड्यात तर तिच्या जवळ जाऊन बसा 1 तास काढून है ना. हो, आणि आई जमलं तर माझ्याकडेच तिला होती. आई येस. माझ्याकडेच होती. भाऊ माझा एक्सपायर्ड झाला. आता ती मोठ्या बहिणीकडे आहे. पण न चुकता तिचा मला रोज फोन असतो, रोज. म्हणजे मी जरी नाही केला ना, तरी तिचा रोज सकाळी माझा माझा तिला आवाज ऐकायचाच असतो. गुड गुड गुड. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू 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 सो तुम्ही मच. जाणीव म्हणजे आहेच जाणीव त्याबद्दल काही नाही. पण आज मला जास्तच भरून आलं. थँक्यू 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 सो मच. थँक यू, थँक यू. सो मला हेच सांगायचं आहे की बऱ्याच वेळा आई वडील असतात आपल्यासोबत पण ते असूनही नसल्यासारखे असतात आपल्यासाठी. कारण आपण एवढं बिझी आहे ना आजच्या काळात आणि मी स्वतः फील केलं काही वेळा काही गोष्टी. माझी आई येते, माझे वडील येतात. सो आपण आपल्या कामामध्ये एवढं असतो ना, की आपल्याला माहितीही नाही राहत, की ते कधी उठले, कधी झोपले. मी या रूममध्ये जवळ-जवळ रोज 10-11 तास असतो. रेग्युलर बॅचेस असतात एकामागे एक.
सो समटाईम्स ते सकाळी उठायच्या आधी मी रूममध्ये असतो, कारण सकाळी 5 वाजता माझे क्लास चालू होतात. आणि रात्री मी 11 वाजता बाहेर पडतो तेव्हा ते झोपलेले असतात. आणि माझी आई नेहमी एक वाक्य म्हणायची, कदाचित तुम्ही पण ऐकलं असेल हे वाक्य. ती म्हणायची की आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस की काही गरज नाही त्याची, कशाला हे देते, कशाला ते करते, तिकडे काय भेटत नाही का आमच्याकडे. आणि ते छोट्या छोट्या गोष्टी देतात तुम्हाला बांधून. कधी डाळ देतील, कधी काही देतील, कधी काही, म्हणजे काही पण देतात. आपल्याला वाटतं अरे हे काय मिळत नाही का पुण्यात, पुण्यासारख्या सिटीत राहतो आम्ही, इथे काय मिळत नाही का हे. तर ती नेहमी म्हणायची की जेव्हा तू, म्हणजे जेव्हा तुझे लेकरं होतील ना तेव्हा तुला समजेल. अँड आय टेल यू, आय एम ऑल्सो व्हेरी इमोशनल राईट नाव. 7 वर्षानंतर मला ट्विन्स झाले आणि त्या दोघांनाही पेटीत ठेवावं लागलं झाल्यानंतर. तर मुलीला 3 दिवसानंतर सुट्टी झाली, कारण की ती ठीक होती. मुलाला 5 दिवस सुट्टी झाली नाही. आणि ते एवढंसं बाळ आणि त्याच्यावरती सगळे ते लावलेले होते ते नळी आणि ते सगळं काही. जेव्हा मी आतमध्ये गेलो आणि मला आईचं दूध घेऊन जावं लागत होतं रोज 2 वेळा, त्यांच्या आईचं म्हणजे माझ्या हिचं, सकाळी आणि सायंकाळी. बऱ्याच लोकांना माहित असेल, पेटीत ठेवल्यावर. सो तेव्हा जे ते मी पाहिलं तेव्हा तर मी कंट्रोल केलं तिथं. पण जसं मी खाली उतरलो त्या हॉस्पिटलमधून, मी थांबवू शकलो नाही स्वतःला, एवढं मला रडायला आलं. आणि दॅट डे आय अंडरस्टँड की आई वडील म्हणजे काय असते. देवाचं रूप जे त्याला म्हणतात ना, ती ऍक्च्युली खरं गोष्ट आहे ना. आज आपण हे जग पाहू शकत आहे. आज आपण जे मीचा झेंडा घेऊन फिरतो ना, की मी असं केलं, मी तसं केलं, हा जो मीचा झेंडा घेऊन आपण फिरतो, हा कुणामुळे फिरतो. तुमको आने के पहले ही अगर वो रोक देते, तो मीचा झेंडा कुठे घेऊन फिरले असते तुम्ही. ते रिअलायझेशन झालं मला त्या दिवशी. तुम्हाला सांगतो, म्हणजे आता चुका होतात, प्रत्येकाकडून होतात आणि व्हायलाच पाहिजे, आपण माणसं आहोत. पण ती चूक जेव्हा सुधारता येते ना आपल्याला, किंवा जेव्हा समजते की चूक झाली, समजून जायचं की तेव्हाच आपण एका चांगल्या पाथवर आलो आहे. तोपर्यंत मी फार रागवायचो, म्हणजे असं आईवर किंवा काही. पण त्या दिवशीपासून आजपर्यंत मला आठवत नाही. मग एकदम सडन चेंजच झाला माझ्यामध्ये. कारण मला रिअलायझेशन झालं त्या गोष्टीचं की व्हॉट मदर आणि फादर काय असतात, पॅरेंट्स काय असतात आणि ते काय करतात याची तर आपण, म्हणजे काय म्हणतो त्याला, विचारही करू शकत नाही आपण काय करतो. कारण आपल्या डोळ्यासमोर जे करतात तेच आपल्याला दिसते. डोळ्याच्या मागं काय काय करतात ते आपल्यासाठी, है ना. 10-10 रुपये वाचवण्यासाठी आपले आई वडील पायी चालत येतात हो, येतात की नाही. आणि त्यांना घरात ठेवण्यासाठी घर नाही हो आपल्याकडे. लाज वाटायला पाहिजे आपल्याला या गोष्टीची. ते आश्रमात पडलेले आहेत हो, या भावाच्या घरी, त्या बहिणीच्या घरी पडलेले आहेत ते. खेळणं केलं त्याचं, खेळणं. 8 दिवस इकडे राहा, 10 दिवस तिकडे राहा. सो जरा सोचो यार इस चीज के ऊपर, ठीक आहे ना. सो या विषयावर आपण आता थांबू. थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. खूप खूप धन्यवाद. ग्रुप ओपन असेल तिकडे तुमचे एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू शकता सर्व लोक. उद्याचा आपला शेवटचा दिवस आहे. उद्या आपण भेटू आणि एकेका गोष्टीवर आपण पुन्हा चर्चा करू. आणि तुमचे कोणी आप्तेष्ट मित्रमंडळी कोणी असतील ज्यांना तुम्हाला असं वाटते की हा क्लास अटेंड केला पाहिजे त्यांनी, तर सोमवारपासून फ्रेश बॅच चालू होणार आहे, ते तुम्ही अटेंड करू शकता. आणि आमच्याबद्दलही तुम्हाला काहीच माहिती नाही, कोण आरती आहे, कोण सागर आहे. सो आमच्याबद्दलची उद्या थोडीशी माहिती आम्ही तुम्हाला देऊ आणि मग आपण आपली सांगता करू. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. बाय बाय. टेक केअर अँड गॉड ब्लेस यू. धन्यवाद.